प्रबोधन. प्रबोधन म्हणजेच काय? अवेअरनेस म्हणजे जागृती. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्या जो काही जातीयवाद होता, धार्मिक भेद होते, अंधश्रद्धा होत्या, बालविवाह, सतीप्रथा, केशवपन, अशा महिलांच्या बद्दलच्या काही वाईट वाईट प्रथा होत्या, किंवा अस्पृश्य व्यक्ती असतील त्यांच्याबद्दलच्या वाईट प्रथा होत्या, त्या सगळ्यांच्या बद्दलचा एक आपण म्हणू की एक रिस्पॉन्स, एक सकारात्मक रिस्पॉन्स म्हणजेच महाराष्ट्रामध्ये चालू झालेली प्रबोधनाची चळवळ. आता प्रबोधनाची चळवळ म्हणजेच काय? प्रबोधन म्हणजे शिकवणे. बरोबर. एखाद्याला आपण म्हणतो, आपण तुला प्रबोधनाची गरज आहे, तुला समजून सांगण्याची गरज आहे, म्हणजे प्रबोधन म्हणजे शिकवणे. हे ह्याला कारण काय होते? तर त्याच्यात बघा कारण कोणती कोणती होती, हे मी काल सांगितलेली आहे की राजकीय, आर्थिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अशांतता, बेशिस्तपणा आणि अनास्था. याला पायबंद कुणाच्यामुळे बसला होता? इंग्रजांच्यामुळे. इंग्रजांच्या अगोदर आपल्या भारतामध्ये कुणाचं फिक्स सरकार नव्हतं. पण इंग्रजांच्यावर टीका केली जाते, पण इंग्रजांना चांगलं पण म्हटलं जातं, कारण इंग्रजांनी त्यांच्या काळामध्ये चांगल्या चांगल्या सुखसुविधा पण केल्या. सगळ्यात महत्वाचं होतं की सतीबंदी. सतीबंदी म्हणजे नवरा मेल्यानंतर बायकोला त्याच्या त्या चितेमध्ये उडी मारावी लागायची, इच्छेच्या विरुद्ध. अशा प्रकारे वाईट प्रथा आपल्या समाजामध्ये होत्या. राईट. तर इंग्रज म्हणजे ज्याला आपण म्हणतो लॉर्ड बेंटिंग, याला उदरमातवादी म्हटलं जातं, कारण या माणसाने सतीची प्रथा 1827 मध्ये बंद करून टाकली. आणि या प्रकारच्या प्रथेला जे आपल्या समाजातील जे होते ना ऑर्थोडॉक्स लोक, ज्याला आपण म्हणतो परंपरावादी, की ही आमची संस्कृती आहे, असे तसे असे म्हणणारे, यांचा विरोध होता. तर महाराष्ट्रातील समाज जीवन कसं होतं बघा. कधीच बघतोय आपण, कोणत्या शतकातलं पाहतोय? कोणतं शतक? 19वे शतक. म्हणजे 1800च्या नंतर जे चालू झालं ते 19वे. आता 21वे आहे. म्हणजे 2025 चाललंय ना आता. म्हणजे 2000 पूर्ण झालं आणि 21वे चाललंय. तसं 1800च्या नंतर 1 2 3 4 5 हे सगळे असतील ना, ते कोणतं शतक झालं? 19वे झालं. याच्यामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती, स्त्रियांची स्थिती प्रचंड हालाकीची होती, धर्मबंधने होती, रूढी परंपरा चालरीती, आणि महिलांच्या बद्दल सती पद्धत, बालविवाह, विधवा विवाह, केशवपन, बहुपत्नीत्व, देवदासी, अशा अनिष्ट चालरीती आणि परंपरा होत्या. आणि या परंपरांना छेद देण्याचं काम त्या काळी समाज सुधारकांनी केलं. मग त्या समाज सुधारकांना आपण म्हणजे लक्षात तर परिसाठी ठेवायचं ठेवायचं, त्याचबरोबर एक समाजाचा घटक म्हणून जगताना सुद्धा त्या लोकांची विचारसरणी आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे पूर्वी असायचं की महिला म्हणजे चूल आणि मूल. हे काही पुरुष हल्ली मुलांना महिलांना वाव देतात, या तुम्ही मुख्य प्रवाहात या, पण महिलांना घरं सोडायची नाहीत, असं चुकीचं आहे. पण महिलांनी सुद्धा काय केलं पाहिजे? कामं चांगल्या चांगल्या प्रकारे केली पाहिजेत. आता महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या चळवळीची कारण कोणते कोणते आहेत बघा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रबोधन चालू झालं, की ज्या वाईट रूढी परंपरा आहेत, मग त्या महिलांच्या बाबतीत असतील, जातीवाद असेल, स्पृश्य अस्पृश्य असा भेद असेल, या सगळ्यांचा. आज किती वेळ? हा, आज किती वेळ आहे? आज 2 तास आहे मॅम. आज 2 तास असेल. पूजा मॅम 2 तास आहे आज. पुढे बघा. पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव. म्हणजे आपल्या भारतामध्ये असा एक वर्ग तयार झालता, जो रंगाने काळा होता आणि विचाराने गोरा होता. विचाराने गोरा म्हणजेच काय? की 1835 मध्ये लॉर्ड मेकॉले या माणसाने काय केलं? एक सिद्धांत मांडला होता की सर्व भारतीयांना शिक्षण कसं दिलं पाहिजे? इंग्रजी दिलं पाहिजे. आणि इंग्रजी जर शिक्षण दिलं तर हे लोक काय करतील? काही वर्षानंतर आपल्या विचाराची एक पिढी तयार होईल. तर त्यांना कारकून तयार करायचे होते. आणि त्यांनी सांगितलं होतं, जो जो इंग्रजी शिक्षण घेईल त्याला आम्ही काय देऊ? सरकारी नोकरी देऊ. म्हणजे जसं आता एमपीएससी वगैरे तसा प्रकार तिथं नव्हता. तुम्ही एमपीएससी म्हणजे तुम्ही हे करा, तुम्हाला काय मिळेल? जॉब मिळेल. राईट. तर याच्यामध्ये लोकांनी काय केलं? इंग्रजी शिक्षण घ्यायला सुरुवात केली. आणि इंग्रजी शिक्षण घेतल्यानंतर लोकांना गोष्टी काय समजल्या, की बाहेरच्या देशामध्ये काय चाललंय. बाहेरच्या देशामध्ये जातपात नाहीये, महिलांची परिस्थिती चांगली आहे. आपलेच इथं वाटोळ झाले. आपल्या इथं महिलांची परिस्थिती वाईट आहे, जातीभेद जास्त प्रमाणात आहे, इंग्रज आपल्यावर जुलूम करतायत, अन्याय करतायत, आपल्या देशाची लूट करतायत. अशा सगळ्या गोष्टी त्यांना कळायला लागल्या इंग्रजी शिक्षण घेतल्यानंतर, कारण ते न्यूजपेपर वाचायला लागले. आणि इंग्रज लोक काय करायचे? इंग्रज माणसाचं एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो, की इंग्रजांचा एक लेख आला होता. लेख म्हणजेच काय? आर्टिकल होतं. आणि त्या आर्टिकल मध्ये एक असं माणसाचं चित्र दाखवलं होतं, गोरीला.
म्हणजे दिसतोय माणूस सरकस पण माकड. आणि त्यांनी सांगितलं, खाली लिहिलं की हे भारतीय लोक असे आहेत, हे भारतीय लोक या प्राण्याप्रमाणे रानटी आहेत. यांना माहिती नाही कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं चालायचं. आणि हे आमच्या लोकांसाठी, म्हणजे आम्ही जे गोरे लोक आहोत ना, इंग्रज लोक, हे देवाने आमच्यावर दिलेलं ओझं आहे की तुम्ही या लोकांना काय करा, सुधरवा. हा, नाही आवाज येतोय, काय नाही प्रॉब्लेम, दिसते नाही तर ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, तर या लोकांना कळलं की आपली धर्म आणि संस्कृती यांच्यापेक्षा भारी आहे. म्हणजे जगामधले सगळ्यात जुने विद्यापीठ तक्षशिला आणि नालंदा आपल्या भारतामध्ये होते. जगामध्ये हजारो, जगामधून लाखो लोक आपल्या भारतात यायचे शिक्षण घ्यायला प्राचीन काळामध्ये. हे त्यांना कळलं. हे जे आता जी गोरी माकडं आल्यात ते सांगतायत की तुम्ही आमच्यापेक्षा आमच्यापेक्षा कसे आहात, कनिष्ठ आहात. पण ऍक्च्युली आमचा वारसा ह्याच्यापेक्षा भारी आहे. आमच्या इथे रामायण आहे, महाभारत आहे, आम्ही वेद अभ्यासलेत, आमच्या तिकडं तक्षशिला आहे, नालंदा आहे. तुम्ही कोण आहेत? म्हणजे शून्याचा शोध लावला तो आर्यभट्टाने लावला. मग जगाची सुरुवात तर शून्यापासून होते. अशा बऱ्याचशा गोष्टी या लोकांना समजल्या की आपण यांच्यापेक्षा काय ग्रेट आहेत. मग त्यांचे काय झालं, त्यांच्या मनामध्ये अस्मिता निर्माण झाली की आपण काही कमी नाहीये. ठीक आहे, पुढे बघा. अशा प्रकारे वैचारिक जागृती निर्माण झाली. हे कुठे झालं? नवशिक्षित लोकांमध्ये झालं. म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव, की तुम्ही आमच्यापेक्षा भारी नाही तर आम्ही तुमच्यापेक्षा भारी आहे. संस्कृतीबरोबर पाश्चात्य शिक्षण म्हणजेच काय, युरोपियन शिक्षण. म्हणजे ब्रिटिश प्रशासन आणि ख्रिस्ती ख्रिस्ती मिशनरीज म्हणजे काय, तर ख्रिश्चन लोक असं काय करायचे, त्यांच्या धर्माचा प्रसार करायचे. तुम्हाला माहिती असेल पूर्वीच्या काळामध्ये बऱ्याच लोकांचं धर्मांतर केलं होतं, की तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला शिक्षण फुकट देऊ, आरोग्य फुकट देऊ. आणि बरेच लोक कॉन्व्हेंट म्हणजे त्या मिशनऱ्यांच्या ह्याच्यातून हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्मामध्ये पण गेले. आणि मोस्टली याच्यामध्ये कोणते दलित लोक होते, की या दलित लोकांनी हिंदू धर्माला कंटाळून हे सोडलं. कारण या धर्मामध्ये आम्हाला तर मानाचं स्थान देत नाही, आम्हाला मंदिरात येऊन देत नाही, आम्ही का राहू तुमच्या बरोबर, आम्ही जातो ख्रिश्चन होतो. एक लक्षात ठेवा, पुढे बघा. याच्यामध्ये पाश्चात्य शिक्षणामुळे काय झालं, त्यांना त्यांना ऍक्च्युली काय करायचे होतं तयार, कारकून. म्हणजे त्यांना काही शिकून तुम्हाला खूप मोठं नव्हतं करायचं, त्यांना कारकूनच तयार करायचे होते, म्हणजे क्लर्क तयार करायचे होते. पण हे सगळे झाले आणि त्याच्यानंतर या लोकांना त्यांच्या रूढी परंपरा, अंधश्रद्धा, खुलचत कल्पना, ही आपल्या सगळ्या अधोगतीची कारणे आहेत. अधोगती म्हणजेच काय, आपलं आपण मागास होत चाललोय, विज्ञानाचा विचार करायचाच नाही. हे सगळं त्यांना कुठून कळलं? पाश्चात्य शिक्षणामधून कळलं, हे कारण होतं. त्याच्यानंतर प्रबोधन होण्याचं अजून एक महत्वाचं कारण होतं, ते म्हणजे ख्रिस्ती मिशनरीचं कार्य. म्हणजे ख्रिश्चन मिशनरी असायचे. मिशनरी म्हणजे काय, धर्म प्रसारक यायचे आणि ते धर्माचा काय करायचे, प्रसार करायचे. आणि ते डायरेक्ट सांगायचे की तुमचा धर्म बघा, तुमच्या धर्मामध्ये 33 कोटी देव आहेत, प्रत्येक माणसाचा एक धर्म आहे, प्रत्येकाचा एक देव आहे, कर्मकांड आहे, बकरं कापताय, कोंबडं कापताय, असला कुठे देव असतो का? आणि लोकांना ते पटायचं. म्हणजे ते लॉजिकली मांडायचे. आता आपल्याकडे माहिती आहे, अजून सुद्धा आपण कोंबडं बकरं कापतो लोक देवाला. मग ते म्हणायचे असं कसं असू शकतं? म्हणजे ह्या चौकामध्ये उभं राहून ते सांगायचे बघा आमचा धर्म कसा आहे, आमचा एकच देव आहे, कोणता? येशू ख्रिस्त. आमच्यात जात भेद तसलं काय नाही. ते रोमन नंतर रोमन कॅथलिक आणि प्रोटेस्टंट नंतर आलं ते पुढं. ठीक आहे. अशा प्रकारे ते काय करायला लागले, हिंदू धर्मावर काय करायला लागले, अनिष्ट चालीराती रूढी टीका काढून केली जाते. तेथील विचारवंतांनी आपल्यातील दोष दूर केल्याशिवाय आपला समाज सुधारणार नाही हे ओळखलं. म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती, आर्य समाज, रामकृष्ण मिशन, स्वामी विवेकानंद, यांचं कार्य याच्यात खूप मोठं आहे. ते म्हणले अरे तुम्ही काय आम्हाला संस्कृती शिकवणारा, आम्ही भारतीय लोकांनी जगाला संस्कृती दिली. पण त्यांना कळलं ही लोक बोलतात चुकीची पण नाही बोलत. आपल्याकडे रूढी परंपरा तशा आहेत ना. म्हणजे मांजर आडवं केली 5 पावलं मागे जायचं, लिंबू दिसला पळून जायचं, बरोबर का नाही, अशा गोष्टी होत्या. त्याच्यामुळं थोडक्यामध्ये हे ख्रिस्ती लोक काय करायचे, टीका करायचे कुणाच्या, हिंदू धर्मांवर. त्याच्यामुळे आपल्या लोकांना वाटायचं की आपण जर आपल्यातले कर्मकांड कमी केलं तर आपला धर्म भारी आहे. येते लक्षात? पुढे बघा. पुढचं कारण काय आहे, की वैज्ञानिक आणि भौतिक सुधारणा. वैज्ञानिक सुधारणा म्हणजेच काय, तर आपल्याला माहिती आहे सफरचंद खालीच का पडतं, वर का जात नाही? मग खालीच पडणार ना, वर कसं जाईल? अरे पण का खाली पडतं, असा प्रश्न पडला. आणि नंतर काय, गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. म्हणजे एखादी
वस्तू वर गेली तर खाली येते कारण ग्रॅव्हिटी आहे. ह्याचा विचार कोणी केला नव्हता पहिला. इव्हन पृथ्वी गोल का चपटी याच्या वाद होते. म्हणजे 15व्या शतकामध्ये कोपर्निकस आणि गॅलिलिओ हे दोन लोकांनी सांगितले की पृथ्वी गोल आहे. तर एखाद्याकडे फाशी देऊन टाकली. पृथ्वी कुठे गोल असते का? मग नंतर ते कळलं युरोपियन लोकांना, हा पृथ्वी कशी आहे, गोल आहे. मग या दुसरं काय लोकांना पृथ्वी चपटी आहे. म्हणजे पृथ्वी गोल आहे असं ज्यावेळेस मला कळलं तेव्हा मला कळायचं पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, बरोबर का नाही? स्वतःभोवती फिरते त्याला आपण परिवलन म्हणतो आणि सूर्याभोवती त्याला परिभ्रमण म्हणतो. मग मला असं वाटायचं जर पृथ्वी फिरते आहे तर मी आता वर आहे, मग फिरत फिरत खाली गेल्यानंतर समुद्रातलं पाणी सांडत का नाही, किंवा मी पडत का नाही, का नाही पडत? गुरुत्वाकर्षण आहे. मग हे कळायचा काय मार्ग आहे? मग लोकांना ते पडलं, लोकांना नाही, पृथ्वी चपटी आहे, गोल कशी असेल, मग कोणतरी वर असेल तो खालीचा पडेल ना खाली. येते का लक्षात? म्हणजे लोकांच्या खुलचट कल्पना होत्या. पुढे बघा. त्याच्यानंतर धर्म व विचार प्रसाराची साधने, म्हणजे वृत्तपत्र पहिली नव्हती. त्याच्यानंतर काय झालं, वृत्तपत्र आली बघा. हे सगळे औद्योगिक क्रांतीनंतर झाले. छापखान्यांची निर्मिती आली, वृत्तपत्र झाली, नियतकालिके आली. जांभेकर तर्कडबंधू यांनी काय केलं याच्यामध्ये लेखन केलं. या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणून काय झालं, मी एकच मिनिटा, मी बहुतेक लिंक शेअर करायला विसरलोय. एकच मिनिटं पूर्ण, एक मिनिट होल्ड. समजलं? म्हणजे ही लोक लिहायला लागली. कोण कोण? जांभेकर, तर्खडकर, लोकहितवादी, ही सगळी ब्राह्मण आहेत बरं का. याच्यामध्ये कोण बहुजन नाही लिहिणारा. कारण पहिला हक्क लिहिण्याचा कोणाचा होता? ब्राह्मणांचा होता. बहुजनांना लिहायचा हक्क नव्हता. म्हणजे हक्क म्हणजे लिहितच नव्हते, कोण शिकत नव्हते. हा म्हणजे आता काही लोक म्हणते आमच्या घरातली मी पहिली मुलगी आहे ग्रॅज्युएट झालेली 21व्या शतकात. ती लोक हजार वर्षांपासून शिकत आलेली आहेत. मग यांनीच यायला सुरुवात केली. ब्राह्मण काय सगळेच म्हणजे असं असतं का? काही ब्राह्मण चांगले पण होते, म्हणजे कर्मकांडाच्या विरुद्ध पण जायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु आंबावडेकर हे सुद्धा ब्राह्मण होते. आणि आपले गुरूंच्या बद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आंबेडकरांनी काय नाव घेतलं? याचं त्यांचं आडनाव सपकाळ होतं पहिलं. ठीक आहे. पुढे बघा. म्हणजे धार्मिक ग्रंथ आले, वृत्तपत्र आले, त्याचा कारण होता धार्मिक आणि समाज सुधारण्याच्या चळवळी. आता हे बघा, धार्मिक आणि समाज सुधारणा चळवळी. आता ज्यावेळेस समाज प्रबोधन होतंय म्हणजे काही लोक काय करतात, समजा आता आपला गट आहे. मी तुम्हाला म्हणलं की आपल्या समाजामध्ये महिलांचा अन्याय होतोय. आपण काय करू, आपला एक गट स्थापन करून उद्यापासून आपण मोर्चाला बसू. झाला गट तयार. लोक जुडत जायची आणि अशा प्रकारे चळवळ चालू व्हायची. उदाहरणार्थ तृप्ती देसाई माहिती आहे? तृप्ती देसाई नाही मध्ये मध्ये महिलांना मंदिरामध्ये प्रवेश दिला पाहिजे आंदोलन केलं का नाही? नाही माहिती? हा, शनी मंदिरामध्ये प्रवेश दिला पाहिजे, महिलांना का बाहेर ठेवायचं? आलं लक्षात? म्हणजे अशा प्रकारे चळवळ लोकांनी उभारायला सुरुवात केली. वरील सर्व कारणामुळे महाराष्ट्रामध्ये जागृती यायला सुरुवात झाली. आणि भव्य दिवस केवळ समाज दोषामुळे घडले नाही, तर कोणते कोणते समाज, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज, याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. आता जी लोक इन फ्युचर समजा एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह देणार आहेत त्यांच्यासाठी या गोष्टी माहिती पाहिजेत की महाराष्ट्रामध्ये समाज प्रबोधन का चालू झालं. ही कारण आहेत. वृत्तपत्र आले, वैज्ञानिक विचार रुजला, मिशनरीचं कार्य होतं. ख्रिश्चन मिशनरी आपल्या धर्मावर टीका करायचे, मग आपण का नाही सुधारायचं, राईट? तर हे जे आहेत ना, ब्राह्मो समाज कोणाचा स्थापन केला माहितीये? राजा राममोहन रॉय. प्रार्थना समाज पांडुरंग दयानंद सरस्वती. आर्य समाज, आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती. सत्यशोधक समाज महात्मा फुले यांनी चालू केलं. यातून त्यांनी सांगितलं की आपल्या समाजामध्ये ज्या काही वाईट प्रथा आहेत त्याच्यावर आपण काय करू, हल्ला करू. ठीक आहे. एवढं काय लक्षात ठेवू नका. बाकीच्या मी फक्त पार्श्वभूमी तुम्हाला समजून सांगितलं, कळलं? आता आपल्यासाठी परीक्षेसाठी महत्वाचं, आतापर्यंत जे झालं ते महत्वाचं नव्हतं. आपली परीक्षा आहे ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह साठी महत्वाचं काय? सगळ्यात महत्वाचा माणूस नाना जगन्नाथ शंकर शेठ. म्हणजे दादाभाई नौरोजी आणि जगन्नाथ शंकर शेठ हे समाजकारणातले आणि राजकारणातले पिता मानले जातात. म्हणजे दादाभाई नौरोजीला आपण काय म्हणतो, राजकारणातले पितामह. तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी समाजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलं होतं. आता आपण कोणतं शतक पाहतोय? पुराण 19वे शतक पूर्व.
एकोणीसावं शतक म्हणजे काय, 1801 पासून ते 1900 पर्यंत. हे नाना आहेत ना, नाना जगन्नाथ शंकर शेठ, हे कधी जन्माला आले? 1803 आले. वारले कधी? 1865 ला. हे तुम्हाला परीक्षेला विचारणार नाही. हे लिहायचं नाही, असल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नाही. काय लक्षात ठेवायचं? हे वाक्य लक्षात ठेवायचं. त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांना ओळखले जाते. कुणाचे शिल्पकार? मुंबईचे. म्हणजे खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाला मुंबईचे शिल्पकार म्हणून म्हटले जाते? तुमचं उत्तर काय पाहिजे? नाना नाना जगन्नाथ शंकरशेठ किंवा जगन्नाथ शंकरशेठ काही म्हणा तुम्ही, ठीक आहे. यांचा जन्म कुठे झाला? फेब्रुवारीमध्ये ठाणे जिल्ह्यात झाला. हे विचारतात बरं का, ठाण्यामधील मुरबाड या ठिकाणी झाला. मुरकुटे हे व्यवसायासाठी मुंबईत आले. कोणत्या कोणत्या भाषा होत्या हे परीक्षेला विचारणार नाही. पण त्यांनी आपल्या श्रीमंतेचा आणि विद्वत्तेचा वापर केला कशासाठी? समाज सुधारणे. समजा बघा, आता मला समाज सुधारणा करायचे, मला अक्कल आहे, पण पैसे नाही, समाज सुधारणा होईल का? मग समाज सुधारणा होण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या राहतात. काय काय अश्विनी मॅम? पैसा आणि अक्कल लागते, बरोबर का नाही? पैसा नसेल तर काय करणार? म्हणजे समजा हळदी कुंकवाचा कार्यक्रम जर भरवायचा म्हटलं, तर बाहेर गेल्यानंतर बघतात की कुणी काय गिफ्ट दिलं. तिने ताटली दिली, ती कुचकीच निघाली, तिची फुटलीच. बरं, बरंच काय काय असतं, मी पाहिलंय, जसं ऑब्झर्वेशन आहे माझं थोडं थोडं. थोडक्यामध्ये या सगळ्या भेट वस्तू असतील, सगळ्या पैशानुसार मोजल्या जातात. म्हणजे जर तुम्हाला समाज सुधारणा करायची जरी असेल, बरोबर ना, पूजा मॅम जोरात हसतायत, त्यांना पटलं बघा. येते का लक्षात? तर या सगळ्या गोष्टी श्रीमंत आणि विद्वत्ता त्यांच्याकडे होती. कोणाकडे होती? नानाकडे होती. नाना कोण? जगन्नाथ शंकर शेठ. म्हणून त्यांना मुंबईचे काय म्हटलं जातं पूर्वा? शिल्पकार म्हटलं जातं. हा ना, नाना शंकर शेठ आहे ना, पुण्यामध्ये पण आहे शंकर शेठ रोड, मुंबईमध्ये पण आहे. आता हे बघा, हे दिसतात का नानाजी? बघा, नाना कसे आहेत बघा, दिसले तुम्हाला सगळ्यांना? हे नाना जगन्नाथ शंकर शेठ आहे. जगन्नाथ शंकर शेठ बघा, टोपी वगैरे कसं एकदम रुबाबदार व्यक्तिमत्व आहे यांचं, नानांचं. पाहिलं तुम्ही? ठीक आहे, पुढं काय म्हणणं होतं त्यांचं बघा. शिक्षणाशिवाय लोकांचा उद्धार होणार नाही, तेव्हापासून लोक सांगतात. तरी अजून लोकांना शिक्षणाचं महत्व कळलं नाही. पण हल्ली शिक्षण म्हणजेच काय, हाच प्रॉब्लेम आहे. शिक्षण म्हणजे पदवी नाही. पदवी असलेला माणूस म्हणजे सुशिक्षित, शिक्षित समजला जातो, सुशिक्षित नाही. ज्याला आपण म्हणतो की पोट भरण्यासाठी माणसाकडे काही ज्ञान असावं. आता एमपीएससीने काय सांगितलंय? असं म्हणलं की एमपीएससी 80% पडलेला पास होईल, नाही, 35% चालतील तुला, पण तुला अक्कल पाहिजे. म्हणजे अकलीचा आणि मार्काचा काय संबंध नाही बरं का पूर्वा. येते लक्षात? एखादं खूप चांगले मार्क्स पडले आणि त्याला बेसिक सेन्स नाही, बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही, एखादं कमी मार्क्स आहेत पण बेसिक चांगले, तो पटपट निघून जातो. म्हणून बेसिकवर काम करा. येते लक्षात? पुढे बघा. येस, पुढे बघा. त्यांचं काय म्हणणं होतं शिक्षण लोकांद्वारे? एल्फिन्स्टन बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन असोसिएशन, हे पाठ ठेवायचं. काय, कोणती संस्था आपण केली? एल्फिन्स्टन कोण होता? मुंबईचा ज्याला आपण काय म्हणू, तो मेन होता, ज्याला आपण गव्हर्नर जनरल नाही म्हणू शकत आपण, पण मुंबई प्रांताचा चीफ होता. एल्फिन्स्टन, नाही मेयर नाही. तर याला काय, यांनी काय केलं? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, लक्षात ठेवायचं. म्हणजे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन असोसिएशन स्थापना कोणी केली? तर नानांनी केली, राईट. दुसरं, स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, या स्थापनेसाठी नानांनी आर्थिक मदत केली. स्त्री शिक्षणाबद्दल नानांना आस्था होती. म्हणजे हे दोन, ज्याला आता बॉक्स करतोय का, हे दोन बॉक्स केलेले संस्था तुम्ही लक्षात ठेवा पोरांनो. राहत्या घरी मुलींसाठी शाळा चालू केली, बघा किती लोक ग्रेट होती. राहत्या घरी मुलींसाठी शाळा चालू केली. एल्फिन्स्टन कॉलेज सुरू केले. म्हणजे एल्फिन्स्टन या नावाच्या माणसाने यांना खूप मदत केली होती. हे आता मोठे इंग्रज अधिकारी, मग यांच्याच नावाने काही कोणतं कॉलेज चालू केलं? एल्फिन्स्टन कॉलेज. ज्याला मी बॉक्स केले ते लिहून घ्या, काही पण करा. आणि त्याचबरोबर शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ एज्युकेशनची सुद्धा स्थापना केली. खूप महत्वाचं आहे पोरांनो. या पुस्तकावर तुमचा महाराष्ट्राचा निम्मा इतिहास कव्हर होऊन जातो. महाराष्ट्राचा नाही, इतिहास टॉपिक निम्मा कव्हर होऊन जातो. म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास सोपा आहे, पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. तर लक्षात ठेवा. म्हणजे खालीलपैकी कोणत्या संस्थेचं रूपांतर शिक्षण खात्यात झालं? तर उत्तर काय येणार अश्विनी मॅम? काय येणार? बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना, याचं काय झालं पुढं? शिक्षण खात्यामध्ये रूपांतर झालं.
मुंबई विद्यापीठात सुद्धा त्यांचा सहभाग होता. जनतेची दुःखे सरकार आणण्यासाठी त्यांनी बॉम्बे असोसिएशन, याला तर हायलाइटच करून ठेवा तुम्ही. कोणते असोसिएशन? बॉम्बे असोसिएशन. 1852 मध्ये त्याची स्थापना केली होती. कधी? 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना नानांनी केली. कळलं? जनतेचं दुःख सरकार दरबारी सांगणे, म्हणजे इट वॉज अ काइंड ऑफ अ पॉलिटिकल ऑर्गनायझेशन, राईट? की इन ऑर्डर टू कन्वे द डिस्ट्रेस अँड plight of Indians, it was a kind of a platform that he founded in 1852. That is Bombay Association. कळलं? म्हणजे नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी चालू केलेली. हॅलो, काय रे बाळा? हे समज में आया? तो ये ना, बॉम्बे असोसिएशन ही राजकीय संस्था होती का सामाजिक होती? राजकीय होती का सामाजिक होती? राजकीय होती. हा, जनते दुःख म्हणजे कोणाचं? की सामान्य जनतेचं. म्हणजे बघा, पहिली राजकीय संस्था कोणती? राष्ट्रीय सभेच्या अगोदर पण काही संस्था स्थापन झाल्या, 1876 मध्ये पण झालत्या. पण हा एक प्रकारचा एक असा राजकीय संस्था स्थापन करण्याचा पहिला प्रयत्न होता. कोणता? बॉम्बे असोसिएशन. की एक प्लॅटफॉर्म असा की ज्याच्याद्वारे सरकारला आपण काय करायचं, आपल्या लोकांचे प्रॉब्लेम सांगायचे. हे लक्षात ठेवा. इथपर्यंत झालं सगळ्यांचं क्लिअर? क्लिअर? लक्षात ठेवशील पूर्वा? निकिता, समजलं प्रतीक्षा मॅम का नाही? 1852 लक्षात ठेवा. कधी? 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशन स्थापना त्यांनी केली. नाना मुंबईच्या कायदेमंडळाचे सदस्य होते. गोरगरिबांना व अनेक संस्थांना आर्थिक मदत केली. पैसा म्हणल्यावर दानशूर होतोच माणूस, आर्थिक मदत पण करतो. यामुळेच विविध क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं. त्यांना काय म्हणतात? मुंबईचे शिल्पकार असे म्हणतात. नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे काय म्हणतात? अनभिक्ष सम्राट. असं कोण कोणाला म्हटलं? कोण म्हटलं? आचार्यात्रे. आचार्यात्रे कोण होते? कोण होते? आचार्यात्रे खूप मोठे लेखक पण होते, राईट? तर आचार्यात्रे आमच्या गावचे, माहिती ना, कोडीत, सासवड, पुरंदर. तऱ्हेचे पाणी. तऱ्हेचे पाणी. तर हे काय आहे? आचार्यात्र्यांनी काय म्हणलं? नाण्यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असं त्यांना म्हटलं. कळलं? आणि नानांचा मृत्यू कधी झाला? 1865 मध्ये झाला. व्हेरी गुड. हा. नाही, मृत्यू कधी झाला अजिबात नाही विचारत. असलं विचारायचं, लक्षात ठेवायचं नाही. फक्त मुंबईचे अनभिक्षित सरदार, असं बघा, मी प्रश्न सांगतो कोणते. मुंबईचे अनभिक्षित सम्राट असे कोण कोणाच म्हणाले? आत्रे कोणाला म्हणले? म्हणजे ही उपाधी त्यांना कोणी दिली होती? प्रल्हाद केशव आत्रे यांनी, राईट? मुंबईचे शिल्पकार तेच का? कारण त्यांनी एवढ्या संस्था स्थापन केल्या. इन्स्पिरेशन कॉलेज असेल, बॉम्बे एज्युकेशन सोसायटी असेल, स्टुडंट लिटररी सोसायटी असेल, त्याच्यानंतर अशा महिलांसाठी शिक्षण, स्वतःच्या घरी शाळा चालू करणे, अनेक प्रकारचं, इव्हन बोर्ड ऑफ एज्युकेशन ज्याला म्हणतो, शिक्षण खातं म्हणतो, हे सगळं नानांच्या काळात चालू झालं. म्हणून नानांना मुंबईचे शिल्पकार असं म्हणतात. डाऊट असेल विचार, डाऊट नसेल क्लिअर म्हणा. ऑनलाईन फ्रेंड्स क्लिअर आहे का सांगा? क्लिअर असेल क्लिअर म्हणा, डाऊट डाऊट. आदिती मॅम, पूजा मॅम, दीपाली मॅम, बोला. इज दॅट क्लिअर? हा मग. हा. हो, रिच रिच, एकदम रिच माणूस. दादाबाई नवरोजी आणि नाना शंकर शेठ, ते खूप रिच माणसं दोघी पण. झालं? दुसरा जो व्यक्ती आहे, त्यात आचार्य बाळशास्त्री जांभेकर. आता काय म्हणतात बघा, की जांभेकरांचं महत्वाचं कार्य एकच होतं, समाज सुधारणा, राईट? त्यासाठी त्यांनी काय केलं होतं? पत्र, म्हणजे पत्रकार, म्हणजेच काय, वर्तमानपत्राचा आधार घेतला. यांचा जन्म कुठे झाला? रत्नागिरी. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, टिळकांचा जन्म तिकडच कोकणात, यांचा जन्म तिकडच. म्हणजे ही मोठी मोठी लोक कोकणातच जन्माला आलेली आहेत. हे बघा, बाळशास्त्री जांभेकर. बघा, रत्नागिरी जिल्ह्यातील कुठे कुठे जन्म झाला त्यांचा? राजापूर तालुक्यातील पोंभुर्ली. हे हे लक्षात ठेवा बरं का. हे मुद्दाम कधी कधी विचारतात, कोणत्या जिल्ह्यात झाला? राजापूर तालुका आणि पोंभुर्ले. कसलं भारी नाव आहे, पोंभुर्ले. या ठिकाणी 1812 मध्ये कुणाचा जन्म झाला? कुणाचा झाला? जांभेकरांचा झाला. सध्या हे ठिकाण कुठे? सिंधुदुर्ग देवगड तालुक्यात आहे, राईट? आता पुढे बघा, संस्कृत, इंग्रजी, गुजराती, फारसी सगळ्या भाषा येत होत्या. इंग्रजीत प्रावीण्य होते.
आता बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी याच्यामध्ये ते कोण होते? डेप्युटी सेक्रेटरी होते, हे लक्षात ठेवा. राईट. अक्कलकोटच्या युवराजाचे कोणते होते? डायरेक्ट विचारतात, बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल काय खरे नाही किंवा काय खोटे? तर ते अक्कलकोटचं जे आहे ना स्वामी समर्थचं मंदिर, तिथला जो युवराज त्याचे पर्सनल ट्युटर होते, शिक्षक. मग पहिले शिक्षकांना पण काय करायचे लोक? हायर करायचे. आता असतो ना ट्युटर असतो, तसे शिक्षक त्यांचे होते. नंतर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर झाले. पुढे शाळेत त्यांचे काय केले? शाळा निरीक्षक म्हणून त्यांची निवड झाली. शाळा निरीक्षक, प्राध्यापक, डेप्युटी सेक्रेटरी आणि युवराजाचे शिक्षक असे कोण होते? बाळशास्त्री जांभेकर. आणि यांचं काम बघा काय मोठं आहे. यांचं काम एवढं मोठं आहे की या माणसाने एवढं लिखाण केलेलं आहे की तुमच्या लक्षात येईल काय 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 काय. थोडं वर घेऊ, चालेल? समजलं ना? नंतर रेकॉर्डिंग बघून घ्या, नंतर वाटलं नोट्स काढा, पण समजून घ्या. बऱ्याच वेळा आपण कसं होतं की लिहिलेलं कधी चांगलं बरं का, पण ज्याला मी हायलाईट करत असल्या बाकीचं लिहू नका. कारण या या पुस्तकामध्ये समजा 150 पाने आहेत ना, याच्या नोट्स फक्त 15 पानाच्या होतील. हा, तुम्ही 15 पानं करा, त्यातले तुम्हाला 5 प्रश्न परीक्षेला येतील. इतिहासावर टोटल 14 प्रश्न, त्यातले 5 येणार. कळलं? चला पुढे बघा. आता वेगळ्या पदावर असताना नानांनी काय केलं ना, सॉरी, जांभरे सॉरी बाळशास्त्री जांभेकरांनी काय केलं? तर यांनी इतिहासाचं संशोधन केलं. इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र. आता छंदशास्त्र काय प्रकार असेल मला नाही माहिती, पण छंद एखाद्या व्यक्तीचा असेल तर त्याचे छंदांचा अभ्यास त्यांनी केला असेल कदाचित, मला माहिती नाही, तुम्ही असेल तर बघा शोधून. नीतिशास्त्र या विषय पुस्तकं लिहिली. याच्यावर प्रश्न 1000 वेळा विचारलाय, 1000 म्हणजे समजून घ्या जास्त विचारलाय, की शून्य लब्धी हा ग्रंथ कुणी लिहिला? तर जांभेकरांनी लिहिला. हिंदुस्थानात प्राचीन इतिहास कोणी लिहिला? जांभेकरांनी लिहिला. बघ, हिंदुस्थानचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास, सारसंग्रह, इंग्लंडचा इतिहास, हे सगळं काय लिहिलं? नानांनी लिहिलं, सॉरी काय लिहिलं? शास्त्री जांभेकर यांनी लिहिलं. लक्षात काय ठेवायचं? बाळशास्त्री जांभेकर एक इतिहासकार होते. त्यांनी कुणाकुणाचा इतिहास लिहिला? हिंदुस्थानचा लिहिला, आणि राग आल्यावर त्यांनी ब्रिटनचा पण लिहून टाकला. म्हणजे कोणाचा लिहिला? पदावर असताना, म्हणजे त्या पदावर असताना. ते सगळे प्रायव्हेट पद होती ना त्यांची, म्हणजे गव्हर्नमेंटच्या पदावर कुठेच नव्हते ते. युवराजे शिक्षक प्रायव्हेट पगार. बॉम्बे लिटरेरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष होते. हा, एल्फिन्स्टन मध्ये ते प्रोफेसर होते. पण हे हे त्यांनी लिहिलं. म्हणजे सगळ्या पुस्तकावर त्यांनी, सगळ्या विषयावर त्यांनी लिहिलं. पण इतिहासामध्ये त्यांनी हिंदुस्थानचा इतिहास विचारताल खालीलपैकी कोणतं पुस्तक जांभेकरांनी लिहिलं? तर हिंदुस्थानचा इतिहास लिहिला, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास लिहिला, इंग्लंडचा इतिहास लिहिला, शून्यलब्धी लिहिलं. हे सगळं कुणी लिहिलं? जांभेकरांनी लिहिलं. आणि ज्ञानेश्वराची पाठभेद असं संपादन केलं. संपादन म्हणजे काय? परत एकदा त्या गोष्टीवर टीकात्मक काहीतरी लिहिणे. क्लिअर झालं? हा, यांच्या होते होते ना, समकालीन होते दीपाली मॅडम. हे समकालीन होते. नाना शंकर शेठ यांचे समकालीन होते, कंटेम्पररी, एकाच वयाचे, एकाच काम. म्हणजे आता समजा तुम्ही आणि मी समकालीन आहे, एकाच काळात जगतो ना आपण, समकालीन झालो आपण. येते लक्षात? म्हणजे त्याच्यामुळे तर तेच ना, नाना शंकर शेठ यांचा जो होता ना स्टुडंट लिटरेरी एज्युकेशन असोसिएशन, त्याच्यामध्ये ते काय होते? उपाध्यक्ष होते. हे बघा कसे बघताय जांभेकर साहेब, बघितलं का? अशी अतिशय उत्तम अशी असं व्यक्तिमत्व त्यांना त्या ठिकाणी लाभलेलं होतं. चला पुढे बघा. हा, खूप लिहिले त्यांनी. आता याच्यावर हा प्रश्न आहे ना पोरांनो, याला तुम्ही ना स्टार करा, गोल करा, चौकोन करा, आयत करा, वर्तुळ करा, चंद्र सूर्य तारे काही काढा, पण हे लक्षात ठेवा. हा, 1832 मध्ये त्यांनी दर्पण नावाचे पहिले वृत्तपत्र सुरू केले. कोणतं? दर्पण. दर्पण म्हणजे काय? आरसा. कोणाचा आरसा? समाजाचा आरसा. कुठे दिसतो? पेपरमध्ये दिसतो. मग दर्पण हे कोणी चालू केलं? जांभेकरांनी. कधी चालू केलं? 1832. त्याच्यानंतर दर्पणकार, दर्पणकार म्हणतात. त्याच्यानंतर 1840 मध्ये त्यांनी दिग्दर्शन हे मासिक चालू केलं. परीक्षेला काय टाकतात माहिती का? परीक्षेत बघा, एमपीएससी ना कधी कधी असं डोक्यावर पडलं करतो, असं डायरेक्ट येतं. 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचे पाक्षिक चालू केलं. पाक्षिक नाही, मासिक. मासिक म्हणजे महिन्यातून एकदा येतं, पाक्षिक म्हणजे 15 दिवसातून येतं, आणि साप्ताहिक म्हणजे 7 दिवस येतं, आणि दैनिक म्हणजे रोज येतं. मग लोकसत्ता काय आहे?
दैनिक आहे. रोज येतो ना पेपर. आठवड्यात असेल तर तो साप्ताहिक. पंधरसून एकदा येत असेल पाक्षिक, आणि महिन्यातून एकदा येत पाक्षिक. असेल मासिक. व्हेरी गुड. चला समजलं, पुढे बघा. मग ते कोण आहे मराठी वृत्तपत्रजनक, असं कोणाच म्हणतात, कोणाच म्हणतात प्रतीक्षा मॅम? हा, इतिहासाचे आद्य संशोधक म्हणतात, सुधारणावादी प्रवर्तक म्हणतात, शिक्षण तज्ज्ञ, ज्येष्ठ पत्रकार आहेत, व्यवहारवादी सुधारक म्हणून सन्मान केला तो. महाराष्ट्रातील अग्रणी सुधारक मानले जाते. अग्रणी म्हणजे काय, सगळ्यात पुढच्या फळीतले. आणि त्यांचा मृत्यू कुठे झाला? बनेश्वर. बनेश्वर माहिती ना कुठे आहे? सासवडच्या पुढं भोरकडं तुम्ही गेला, एकदम छान असं निसर्गरम्य परिसर आहे बनेश्वर. धबधबा आहे छान. महादेवाचं मंदिर आहे बनेश्वरला, जाऊन बघा कधी गेल्यानंतर. ठीक आहे. हा, लिहा लिहा लिहा. हे महत्वाचं आहे पुराण. याच्याबद्दल काही डाऊट आहे का, विचारून घ्या पुराण. दर्पणे, दिग्दर्शने, शिक्षण तज्ञ होते, बनेश्वर ठिकाणी मृत्यू झाला. जन्म कुठे झालता? पोंबुर्ले. पोंबुर्ले पोंबुर्ले पोंबुर्ले, जांभेकर जांभेकर पोंबुर्ले. 1712 जांभेकर. मध्ये. लक्षात ठेवा. बरोबर ना, लक्षात राहील. व्हेरी गुड. हा, त्यांनी तयार करून, त्यांनी दर्पणकार म्हणतात त्यांना. वृत्तपत्राचे जनक कोण? एक्झॅक्टली करेक्ट. करू क्लिअर? लिहा लिहा लिहा. हा, हे महत्वाचं आहे. डन. समजलं का? एनी डाऊट? जायचं पुढं. लेट. दादोबा कोण? पांडुरंग तरखडकर. हे सगळे महत्वाचे आहेत पूर्ण, बरं का, एक 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 लक्षात ठेवा. दादो अं? हा, व्याकरणकार. तरखडकर कधीचा जन्म आहे? 1814 ते 1822, म्हणजे परत 19व्या शतकातली माणसं सगळी. मग या काळामध्ये यांच्या मृत्यूपर्यंत राष्ट्रीय सभेची स्थापना झाली का? नव्हती. गोखले, रानडे वगैरे सगळे नंतर, बरं का. महात्मा गांधीचा जन्मच नव्हता त्यावेळेस. त्यांचा जन्म 1869चा आहे. मग तेव्हा लहान असतील ते, पहिली दुसरी जात असेल शाळेत, म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या वेळी. हा, लक्षात ठेवा. हा, येस. तरखडकर मराठी भाषेचे गाडे विद्वान. मराठी भाषेचे कोण होते? व्याकरणकार, म्हणून त्यांना तरखड यांचा जन्म कधी झाला, कुठे झाला? मुंबईत झाला. मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हटले जाते? दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणतात. पाणिनी कोण होते माहिती का? पाणिनी संस्कृत मध्ये एक मोठे व्याकरणकार होते. म्हणजे ज्यावेळी पाणिनी एकदा आपल्या घरामध्ये बसलेले होते, लहानपणीची गोष्ट आहे त्यांची, आणि त्यांची आई आतमध्ये होती. नाही, आणि एक भविष्य सांगणारा माणूस आला, आणि तो म्हटला की ही पोरगे शिकू शकत नाही. का? कारण त्याच्या हातामध्ये शिक्षणाची रेषाच नाही. कोणाच्या? पाणिनीच्या. मग तुला कशी रेषा असते? तेव्हा अशी रेषा असते. ते पोरगा आतमध्ये गेलं, सुरी घेतली आणि रेषा कापून काढली. म्हणला बघा आता आहे का? आता आहे का म्हणला रेषा? आणि तेच कोण झाले? पाणिनी. मराठी भाषेचे, म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्या हातामध्ये हाती नशिबाच्या रेखा असतात, असं म्हणतात ते चुकीचे आहे. कारण नसीब उनका भी होता है जिनके हाती नाही होते. बरोबर का नाही? जायचं पुढं. एनी डाऊट? मराठी व्याकरणाचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर खडकर यांना म्हणतात. मराठी वृत्तपत्र जनक कोण? जांभेकर. कोणतं लिहिलं? दर्पण. दर्पणकार कोण? जांभेकर. दिग्दर्शन कोणी लिहिलं? मग लक्षात कसं ठेवायचं? द द दर्पण, राईट ना? आणि नाव काय आहे? दिग्दर्शन. नाव काय? बाळकृष्ण जांभेकर. नाही जुळत का? असू द्या, पण लक्षात ठेवा. ठीक आहे. नाहीतर आपण, जुळवाजुळवी लगेच करतो, तुम्हाला माहिती आहे. चला, पुढे बघा.
पूर्वा. कुठे झाला जन्म? मुंबईत. धार्मिक वृत्तीचे होते बरं का. राईट. नवाबाचे शिक्षक होते. मग ह्या लोकांना काय नवाब काय करायचे? हायर करायचे शिकवायला. राईट. एल्फिस्टन मध्ये शिक्षक झाले. 1822 मध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. हा हे महत्वाचं आहे. म्हणजे तरखडकर डेप्युटी कलेक्टर होते बरं का. आणि पुढे त्यांनी आहे ना, एखाद्या, बघा तसं दिली, भिल्लाच्या बंडाचा बिमोड केला म्हणून त्यांना पदवी दिली होती. कोणती दिली ती? बघा काय दिली ती पदवी. म्हणजे आता हे जे तुम्हाला मी सांगतोय ना बघा, 1848 आंगडिया, हे भिल्ल समाजाने 3दा उठाव केले होते इंग्रजांच्या विरोधामध्ये. त्या दादोबा तरखडकर कोण होते? डेप्युटी कलेक्टर होते. पण डेप्युटी कलेक्टरचं काम होतं त्या काळामध्ये लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं, आणि त्यांनी ते केलं होतं. म्हणून त्यांना कोणती पदवी दिली? कोणती? राव बहादूर. कोणी दिली असेल? इंग्रजांनी देतील ना. आता त्यांचं काम करता लोक देतील का? इंग्रजांनी दिली ती. ठीक आहे. मग का पदवी दिली ती राव बहादूर यांना? मग तुम्हाला असा प्रश्न, खालील विधानांचा विचार करा. तरखडकर हे व्याकरणकार होते का? होते. डेप्युटी कलेक्टर होते का? होते. त्यांना राव बहादूर पदवी कशाबद्दल दिली होती? तर त्यांनी भिल्लांच्या बंडाचा बिमोड केला होता. ठीक आहे. सरकारने त्यांना राव बहादुरी पदवी दिली होती. ठीक आहे. करू क्लिअर पोरांनो? पुढे बघा. आता जे बाकीचं परीक्षा सोडाय काय, तरुणात आधुनिक ज्ञान विज्ञान केलं सोडा. त्यांनी सुरत येथे मानव धर्म सभेची स्थापना, ही महत्वाचं आहे. याच्यावर प्रश्न आलेला आहे. 1844 मध्ये कुठं स्थापन केली? म्हणून परीक्षेत प्रश्न येतो, मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? तरखडकर. कुठे केली? सुरतमध्ये केली. ऑप्शन मध्ये मुंबई पण देतील बरं का. आपलं वाटतं हा बरोबर आहे, नाही. सुरतमध्ये केली, कारण त्यावेळेस सुरत आणि गुजरात एकच होतं. मुंबई राज्य एकच होतं, माहितीये ना. आता गुजरात वेगळं झालं 1956 साली. 1960 साली. म्हणजे 1956ला मुंबई राज्याची स्थापना झाली. तर मुंबई राज्यामध्ये गुजरात पण होतं आणि आता तर महाराष्ट्र पण होते. म्हणजे सुरत या ठिकाणी त्यांनी कोणती स्थापना केली? मानव धर्म सभेची स्थापना केली. मानव धर्म म्हणजे काय? मनुष्याला एक जातच, एकच धर्म, एकच भक्ती करावी, समानतेने वागावे, उदात्त राहावे. परंतु कार्यकर्त्यांच्या अभावामुळे ती संस्था फार काळ टिकू शकली नाही. म्हणजे मानव धर्म सभा का टिकू शकली नाही? पैशामुळे का कार्यकर्त्यांमुळे? तर हे सुद्धा तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल. कार्यकर्ते लागतात ना. ठीक आहे. बघा, भिकोबा चव्हाण, रामकृष्ण जयकर यांच्या, हा हे महत्वाचं आहे. हा हे बघा, ही महत्वाचं आहे. म्हणजे मानव धर्म सभानंतर परमहंस सभा कुणी स्थापन केली रे? तरखडकर यांनी, लक्षात ठेवा. पण कुणाच्या मदतीने? भिकोबा चव्हाण, रामकृष्ण जयकर. राईट. रामकृष्ण जयकर आणि याच्यामध्ये 1849 परमहंस सभा, याच्यावर प्रश्न विचारला जातो. परमहंस सभा कुणी स्थापन केली? तरखडकर का जांभेकर? तरखडकर. पांडुरंग, दादोबा पांडुरंग तरखडकर, लक्षात ठेवा. पुढे बघा. प्रार्थना समाज, मी सांगतो कोणी पुढे स्थापन. पुढे बघा. स- विज्ञानाशिवाय समाजाची प्रगती होणार नाही, हे समाजाला पटवून त्यांचे अत्यंत मोलाचे आभार मानले जातात. मृत्यू झाला 1882 साली. कुणी विचारणार नाही मृत्यू कधी झाला? मानव धर्म सभा, परमहंस सभा, परत डेप्युटी कलेक्टर होते. राव बहादूर पदवी दिली का? दिली भिल्लांचा बंड मोडून काढलं म्हणून दिली. लक्षात राहील. मराठी भाषा व्याकरणाचे पाणिनी म्हणतात, व्याकरणकार म्हणतात. शून्यलब्धी कोणी लिहिलं? जांभेकर लिहिलं. हिंदुस्थान प्राचीन इतिहास कोणी लिहिला? जांभेकरांनी लिहिला. ब्रिटनचा इतिहास कोणी लिहिला? जांभेकरांनीच लिहिला. हे लक्षात ठेवा, परीक्षेला विचारलं जातं. हा, जांभेकरांचं आहे. ठीक आहे. जायचं पुढं. चलो आगे. भाऊ महाजन. राव बहादूर पदवी कुणी दिली? हा, राव बहादूर पदवी काय तुम्ही सांगतो. राव बहादूर ही पदवी जसं जसं इंग्रजांनी रवींद्रनाथ टागोर यांना सर ही पदवी, राव बहादूर म्हणजे असा माणूस की ज्याच्यामध्ये त्याला मानपणे त्याला समाजात मानलं जातं. म्हणजे मान सन्मान असणाऱ्या व्यक्तीला एक पदवी दिली जायची समाजात सरकारद्वारे, ते म्हणजे राव बहादूर. म्हणजे तुम्हाला माहिती असेल नसेल मला माहिती नाही.
पण गावामध्ये तलाट्याला काय म्हणतात माहितीये का? भाऊ साहेब. भाऊ साहेब. प्रांताला म्हणतात प्रांत साहेब. ऐकलंय का नाही? तलाट्याला तलाठी कोण म्हणत नाही, भाऊसाहेब आले, भाऊसाहेब आलेत. भाऊसाहेब म्हणतात हो. आणि लेडी असेल तर तिला भावडी साहेब. काय? ताई साहेब. ताई साहेब. समजलं? भावडी साहेब नाही. भाऊमहाजन काय म्हणतात बघू. भाऊमहाजन. सडेतोड समतोल भाऊमहाजन. त्यांचं खरं नाव काय होतं? कुंटे. कुंटे आडनाव होतं. जन्म कुठं झाला? कुलाबा म्हणजे काय? रायगड. पेन. जांभेकरांचे काय होते ते? वर्गमित्र. दर्पण व दिग्दर्शन यात ते लेखन करत असे. आता मित्र हा, जांभेकरचा मित्र होता. मग ते काय करायचे? दर्पण आणि दिग्दर्शन मध्ये लेखन करत. हे महत्वाचं आहे पोरांनो, त्याला मी वेगळ्या पेनने या ठिकाणी हायलाइट करण्याचा प्रयत्न करणार आहे. तो म्हणजे प्रभाकर नावाचे साप्ताहिक कुणी सुरू केले? भाऊ महाजन यांनी सुरू केले. आता लक्षात ठेवायचं. प्रभा, भाऊ, भाऊ, प्रभा. भ भ. कळलं का? भाऊंची सॉरी, भाऊंची प्रमाणे लक्षात ठेवायचं. प्रभाकर हे भाऊ महाजनांनी सुरू केलं, ते साप्ताहिक होतं. त्याच्यानंतर हे महत्वाचं आहे, त्याला परत एकदा मी गोल करतोय. धूमकेतू. धूमकेतू आणि ज्ञानदर्शन हे परत त्यांनी लेखन केलं. वृत्तपत्र शांतनाव प्रभाकर या मालिकेमुळे अखंड चालू राहिले. त्यांचा मृत्यू 1890 मध्ये झाला. कळलं? मग तीन चार महत्वाच्या गोष्टी आहेत. कोणते कोणते? धूमकेतू, ज्ञानदर्शन, दर्पण, दिग्दर्शन हे सगळे कुठे ना कुठे रिलेटेड होते. मग जर परीक्षेला अश्विनी प्रश्न आला की ज्ञानदर्शन कुणी सुरू केलं? भाऊ महाजन. दिग्दर्शन? धूमकेतू काय होते? धूमकेतू हे एक प्रकारचं ज्याला आपण म्हणू की नियतकालिक होते. वृत्तपत्रच होतं एक प्रकारचं, की त्याच्यातून ते लिहायचे. म्हणजे आपण नाही म्हणतो की एखादी पत्रिका पब्लिश केली जाते, ते वृत्तपत्र नव्हतं. नियतकालिक म्हणजे काही ठराविक काळानंतर ते यायचं. नाव कसं आहे? धूमकेतू. हा, म्हणजे आमच्या एक सर आहेत, आमच्या सरांनी बायकोचा नंबर धूमकेतू म्हणून सेव्ह केलाय. सरांनी. हा, कधी पण कोसळू शकतो. धूमकेतू. आहेत, नंतर सांगतो. बरोबर आहे म्हणतो, धूमकेतू आहे. दीपाली. धूमकेतू पडला होता. ठीक आहे, पुढे बघा. लोकहितवादी. नाही, डेंजर सर नाही हो. डेंजर. धूमकेतू म्हणजे ते सर डेंजर आहेत, ज्यांनी बायकोचं धूमकेतू ठेवलं. लोकहितवादी म्हणजे काय? पूजा पूजा पूर्वा. लोकांचं नाही. लोकांच्या हिताचं काम करणार लोकहितवादी. त्यांचं नाव काय होतं? वेगळं होतं. गोपाळ हरी देशमुख. नाव काय होतं? म्हणजे लोकहितवादी कोणाच म्हणायचे? गोपाळ हरी देशमुखांना काय म्हणायचे? लोकहितवादी असं म्हणायचे. ठीक आहे. त्यांचा जन्म कुठं झाला? पुण्यात झाला. देशमुख आहेत. इंग्रजी, संस्कृत, फारसी सगळं यायचं. दुभाषी या पदावर, दुभाषी म्हणजे काही ट्रान्सलेटर होते, नियुक्त झाले होते. पुढे शिरस्तेदार, मुन्सफ, इनाम कमिशनर, जज या पदांवर त्यांनी काम केलं. सरकारने परत त्यांना खुश करण्यासाठी काय पदवी दिली ती? म्हणजे लोकहितवादी यांना सुद्धा सरकारने कोणती पदवी दिली ती? राव बहादूर दिली ती. अनेक पदे, पदव्या शासनाकडून लोकांकडून मिळून त्यांना सन्मानित झाले होते. लक्षात राहील. गोपाळ हरू देशमुख म्हणजे कोण? लोकहितवादी. त्यांना लोकहितवादी का म्हणायचं? कारण त्यांनी लोकांच्या हिताचं काम केलं होतं. काय काय केलं तर ते आपण पाहणार आहे पुढं. लिहा. लिहून झालं? सोपं आहे का अवघड आहे? निकिता, कळते ना? हा, तसंच आहे. तसंच आहे. आपली शिक्षण व्यवस्था अशी आहे. आज घोकान, उद्या वका. वका म्हणजे काय? पेपरला लिहा, 100% मार्क मिळवा. दुसऱ्या दिवशी काहीच येत नाही, दगड त्यातलं. मग या गोष्टी आल्या पाहिजेत ना. एमपीएससी.
मी एकच सांगतो, ज्याची पाठ्यपुस्तकं चांगली त्याला एमपीएससी सोपी जाते. मग आता ही तसे सुरुवात आपण यांनी का केली? पाठ्यपुस्तक आहेत, पण ती कोणती करायची पण महत्वाचं आहे. तुम्ही प्राचीन इतिहास वाचत बसलाय काहीच फायदा नाही. आपल्याला जे आहे परीक्षेला ते बघायचं, एमपीएससी सिलेबसच्या बाहेर जात नाही. कळलं? एमपीएससी कधी जाते, युपीएससी कधी जात नाही. जात नाही, कधीच जात नाही. युपीएससी पेपर स्टँडर्ड असतात. म्हणजे हा एमपीएससी ते, म्हणजे मी तर स्वतःच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगतोय, जगाच्या पाठीवर युपीएससी जगातल्या काही अवघड परीक्षांमधली एक समजली जाते. पण युपीएससीच्या पोरांना जर एमपीएससी पेपर सुटत नाही. अप्रोच वेगळा आहे. एमपीएससी तुम्ही जी करताय ती नाही बरं का, मी राज्यसेवेबद्दल बोलतोय. डेप्युटी कलेक्टरचा पेपर डेकर असा पेपर काढतात की सांगायलाच नको. हे मग मेरिट पण खाली येतं असं काही नाही, पण थोडा किचकट पेपर काढला जातो. इवन 2016 साली एक प्रश्न विचारला होता की रामायणामध्ये सीतेला जे हरिण आवडलं होतं ते हरणाचा प्रकार कोणता होता? सांबर, चितळण, दोन प्रकारचे हरण टाकले होते. ते कोणत्या पुस्तकात सापडायचं आता? ते कस्तुरी पण होतं वेगळंच ते. कस्तुरी मृग ते होतं ते तर माहिती आहे, पण त्यांनी वेगळे नाव टाकली होती. चितळ, सांबर वगैरे अशा प्रकार त्यांनी विचारलं होतं. हा, नाही ते तर माझा प्रश्न चुकला होता. म्हणजे थोडक्यामध्ये असं लोकांनी टीका केली त्यावेळेस बीजेपी सरकार आलं ना. बीजेपी सरकारला असं वाटतं की एमपीएसच्या मुलांनी रामायण महाभारत पण वाचावं, अशा प्रकारे प्रश्न विचारले होते रामायणावर आलता. आता नाही, आता नाही, ते फक्त एकदा आलते त्याच्यावर टीका झाली होती. चला पुढे बघा, पुराण इकडे बघा. महाजनांनी काय काय केलं, सॉरी भाऊ महाजनांनी काय काय केलं. भाऊंनी काय काय केले? भाऊंनी शतपत्रे लिहिली. म्हणजे हिंदू समाजाला उद्देशून जे लेखन त्याला काय म्हणतात, याच्यावर प्रश्न विचारतात. शतप्रते कुणी लिहिली? लोकहितवाद्यांनी लिहिली. ठीक आहे, बाय बाय. त्यांचा हे ना आता यांना पुरोगामी दृष्टिकोन आणि समाजाची कळव होते. लक्ष्मी ज्ञान, गीता तत्व, जातीभेद, अखंड भारतखंड पर्व, भिक्षुक, लंकेचा इतिहास, ऐतिहासिक गोष्टी, पानिपतची लढाई आदी ग्रंथाचे लेखन करे, काही लक्षात ठेवायची गरज नाही. हा विचारतील पण असं पाठ नका करू. यातलं काय काय लक्षात ठेवायचं बाबा? लक्ष्मी ज्ञान, आता समजा मला विचारलं तुम्ही कसं लक्षात ठेवताल, मी काय करायला माहितीये का? भरतखंड पर्वासाठी, भरतखंड पर्वतासाठी लक्ष्मी आणि गीता यांनी जातीभेद नष्ट करण्यासाठी भिक्षुकांच्या मदतीने पानिपतची लढाई लढली. एवढी एक लाईन तयार करून ठेवायची, मग तुम्ही तुमच्या मनाने करा नंतर. अशा प्रकारची लाईन लक्षात ठेवायची. असं लाईन केली तेवढी लाईन परत परत वाचायची, क्लिक होऊन जातं. हा जोड्या लावा, लगेच लक्षात राहतं. हे बाकी जे आहे ना जे पाठ करतो, अखंड पर्व, भिक्षुक, अरे हे असं नाही चालत. यांनी तुम्ही डोकं तुमचं अँटेना फिरेल. तुम्ही रस्त्याने उलट चालताल. त्याच्यामुळं अशा गोष्टी कीच्या स्वरूपात लक्षात ठेवा. समजलं? करू क्लिअर? पुढे बघा पोरांनो. लोक हितवादी द्रष्टे, द्रष्टे म्हणजे दृष्ट नाही बरं का, द्रष्टे म्हणजे विजनरी ज्याला आपण म्हणतो. सगळं तेच त्यांनी केलेले. हुंडा, बहुपत्नीत्व याच्यावर हल्ला केला, समतेचे विचार मांडले, जातीय साधिक लोकांनी जोरदार टीका केली. म्हणजे जातीय साधिकृती झाली त्यावर लोकांनी जोरदार टीका केली. उच्च वर्णियांनी आपल्या वर्णश्रेष्ठा त्याग करून समाज हितासाठी नवीन आचार विचाराचा स्वीकार करावा, असा त्यांनी आग्रह धरला. आता उच्च वर्णीय म्हटलं याचा अर्थ देशमुख, ही वॉज नॉट ब्राह्मण, ही वॉज मराठा. गोपाळ हरी देशमुख हे कोणत्या समाजाचे? मराठा समाजाचे होते. उच्चवर्णीय कोण होते त्या काळात? ब्राह्मण समाजाचे होते. पुढे बघा, हे वाचा. काय म्हटलं बघा, हे गोष्टी परीक्षा विचारल्या जात नाहीत. परंतु सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक कोणाला मानतात? हा, जस्ट अ सेकंड. काही लक्षात ठेवू नका, सोडा. शास्त्रशुद्ध विचारसरणी या सगळ्यांचे गुण सारखेच आहेत. असल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नाहीत. हे परीक्षेला विचारत नाहीत. परीक्षेला काय विचारतात ते तुम्हाला सांगितलं, तेवढं पाठ करायचं. कळलं? कळलं का प्रतीक्षाला?
क्लिअर? करू का क्लिअर? चला पोरांनो, आदिती, आदिती मॅम क्लिअर, पूजा मॅम समजलं? दाजी भाऊ लाड बघा, भाऊ महाजन आणि दाजी भाऊ लाड, भाऊ महाजन आणि दाजी भाऊ लाड, महाजनचा ज, दाजीचा ज, भाऊ भाऊ सेम, गोथळ सगळा घोटाळा आहे. मग लक्षात ठेवा, भाऊ महाजन लक्षात ठेवायचं, आणि दाजी भाऊ लाड म्हणजे दाजी भावाचे लाडके, दाजी भाऊ लाड असं लक्षात ठेवा. कोण होते? डॉक्टर होते. डॉक्टर होते. कोण होते डॉक्टर? दाजी होते. दाजी, दाजी भाऊ लाड हे कोण? डॉक्टर होते. विद्यापंडित, संशोधक, रामचंद्र विठ्ठल लाड म्हणजे यांचं खरं नाव काय होतं? पाठ ठेवायचं. रामचंद्र विठ्ठल लाड हे त्यांचं मूळ नाव होतं. गोव्यातील यांचा जन्म हे मांजरे या ठिकाणी झाला. कुठं? गोव्यामध्ये झाला. हम्म. हे पाठ ठेवायचं. हो का? ह्याला जे हायलाईट करतोय ना, याच्यावर प्रश्न आतापर्यंत एमपीएससीला 30 वेळा आला असेल. 1845 मध्ये मुंबईमध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना केली. ग्रँट हा कोण होता? इंग्रज अधिकारी होता. त्याच्यामध्ये चालू केलं, म्हणून ते दाजी भाऊ लाड काय डॉक्टर आहेत. डॉक्टर असतील तर काय मग गोरक्षा गोठा चालू करतील का? काय चालू करतील? मेडिकल कॉलेज चालू केलं. कोणी चालू केलं? भाऊ दाजी लाड. का चालू केलं? कारण डॉक्टर होते. कुठे चालू केलं? मुंबईला केलं. कधी केलं? 1845 मध्ये केलं, ग्रँट मेडिकल कॉलेज. नंतर त्या कॉलेजचे विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. बघा बघा, कॉलेज पण स्थापना केली, नोकरी सोडली आणि विद्यार्थी झाले. आणि 1800 वा वा वा, भारी. 1851 मध्ये डॉक्टर झाले. म्हणजे पहिलं त्यांनी कॉलेज स्थापन केलं, नंतर तिथे ऍडमिशन घेतलं आणि तिथून डॉक्टर झाले. कळतंय का? म्हणजे मुन्नाभाई एमबीबीएस सारखं तसं नसेल त्यांनी केलं, की स्वतःच कॉलेज स्थापन केलं, स्वतः तिथं ऍडमिशन घेतलं, स्वतः डॉक्टर आले बा. म्हणजे 1845 मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेज स्थापना कोणी केली? तेव्हा ते डॉक्टर होते का? नव्हते. त्यांनी ऍडमिशन घेतल्यानंतर ते काय झाले? डॉक्टर झाले. समजलं? जायचं पुढं. त्यांना धन्वंतरी म्हणतात बरं का. म्हणजे धन्वंतरी असं कोणाला म्हटलं जातं? तर कोणाला म्हटलं जातं? का? कारण त्यांनी कुष्ठरोग चांगले औषध होतं. कुष्ठरोग माहिती आहे ना? जुन्या काळामध्ये कुष्ठरोग म्हणजे हात अंगावर चट्टे, हातापायची बोटं जळून जायची, आणि त्या लोकांना समाजातून बाहेर फेकून दिलं जायचं. माहिती आहे ना? कुष्ठरोगी. प्रकाश बाबा आमटे ऐकलंय का? बाबा आमटे. तर बाबा आमट्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी आयुष्य घालवलं. तर हे त्यांचं आनंदवन म्हणून आहे. कुठे? गडचिरोलीला आहे. हेमलकसा, राईट. तर या ठिकाणी म्हणजे कुष्ठरोगावर औषध शोधलं म्हणून दाजी भाऊलांना काय म्हणतात? तुम्ही ऐकलंच धन्वंतरी हॉस्पिटल नाव. मग धन्वंतरी काय पुराण माहिती का? धन्वंतरी एक प्राचीन वैद्य होता, मोठा. हा, धन्वंतरी मेडिकल. हा. तर धन्वंतरी कुणाला समजतात? त्यांना समजतात. ठीक आहे, चला पुढे बघा. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला, मुलींची शाळा चालू केली, हे विचारत नाहीत तुम्हाला. पण दाजी भाऊ लाड यांनी मुलींची शाळा चालू केली का? तर केली. कोणतं कॉलेज चालू केलं? ग्रँड मेडिकल कॉलेज. कधी? 1845. समाजामधील अनिष्ट परंपरा नष्ट करण्याची मोहीम उघडली, विधवा विवाहाचा पुरस्कार केला. पुढे बघा, महत्वाचं आहे. नानांच्या मदतीने त्यांनी 1852 मध्ये कशी स्थापना केली? बॉम्बे असोसिएशन ही संघटनेची स्थापना केली. कळलं? कळलं? ही बघा, मी तुम्हाला मगाशी म्हणलं होतं ना, ही भारतातील काय होती? भारतातील राजकीय स्वरूपाची कितवी संघटना? म्हणजे भारतातील पहिली राजकीय संघटना कोणती? तर 1852 ची. एक्झॅक्टली. करू क्लिअर आहे? पूर्ववही नाही केली अजून इतिहासाला? नोटबुक नाही केली? तिथे मागून केली ते काय? बरोबर आहे. नाही नाही, असं नाही करायचं. जबरडबल काम करू नका. म्हणजे माझा वैयक्तिक सल्ला तुम्हाला, म्हणजे मुलींचा तुझंच नाही, सगळ्यात कोणतं असं असतं की क्लासमध्ये रफ लिहायचं आणि घरी जाऊन फेर लिहायचं. कशाला? क्लासमध्येच काय असेल ते लिहून टाकायचं, म्हणजे तो वेळ वाचेल. पण नाहीतर नंतर आपण कंटाळा करतो, मग त्या वहीतलं ती वही तसंच राहून जाते, नंतर कशातच काय सापडत नाही.
पटापटा लिहायचं, लय वाटलं मोबाईल घ्यायचा, कटाकटा फोटो काढायचं, नंतर लिहायचं. रेकॉर्डिंग तर तुम्हाला मी देणारच. कळलं? जायचं पुढं. आणि नोट्स अशा काढायच्या की त्या नोट्स आपल्यालाच कळल्या पाहिजे फक्त. म्हणजे मला आठवतं एका मुलीने माझी नोटबुक मागितली होती लायब्ररीत असताना. मी हुशार होतो ना. तर त्याच्यानंतर ती आली आणि नंतर दुसऱ्या दिवशी वही टाकून गेली. असला कोण लिहितंय म्हणते, असला असते नोट्स. हा म्हणजे आपण नोट्स म्हणजे काय करतो, आपल्यासाठी असतात ना नोट्स. का पूर्वाला वाचता येऊन मी नोट्स का काढू? पूर्वाचं पूर्व काढेल ना. म्हणून तुम्ही तुमच्या नोट्स चांगल्या प्रकारे काढा, शॉर्ट मध्ये एकदम काढा. ठीक आहे. आणि माझ्या नोट्स मधलं परिचय सगळे यायचं, नोट्स तशा असायच्या माझ्या. अजून पण आहेत, मी देतो तुम्हाला. कारण त्या गोष्टी बदलत नाहीत. पुढे बघा चला. इतिहास संशोधनात लाड यांचे उल्लेखनीय योगदान होते. काही लक्षात ठेवू नका, एवढंच लक्षात ठेवा. धन्वंतरी म्हणतात. बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेवर त्यांचा सहभाग होता. क्लिअर? येस पूजा मॅडम, पाठवणार नोट्स पाठवणार, काळजी करू नका. तुम्ही पैसे पाठवा, मी नोट्स पाठवतो. चला पुढे बघा. विष्णुबुवा ब्रह्मचारी. विष्णुबुवा ब्रह्मचारी, ओके ओके म्हणतात. असंच म्हटलं हो. हे खरंच पाठवताल 4-5 लाख रुपये. इकडे बघा. विष्णुबुवा ब्रह्मचारी नाव काय आहे? आता ब्रह्मचारी आहेत बरं का ते. ब्रह्मचारी आहेत. कोण? बुवा. बुवा कसे आहेत? ब्रह्मचारी. त्यांचं नाव काय आहे? विष्णू. विष्णू बुवा ब्रह्मचारी. यांचं महत्वाचं काम काय बघा. यांचा जन्म झाला कुठं? आता विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि पंडित विद्यासागर, ईश्वरचंद्र विद्यासागर, एवढा गोंधळ आहे. पुढे कळेल तुम्हाला. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर बंगालचे. त्यांनी पण विविध विभागात काम केले आणि यांनी पण केले. एवढा गोंधळ होऊन जातो, म्हणून हे नीट लक्षात ठेवा. विष्णुबुवा कन्फ्युजन करणार आहेत. कुठे झाला जन्म? शिरवलीमध्ये. काय झाला? 1825 मध्ये. नाव काय होतं? विष्णू भिकाजी गोखले. नाव काय होतं? विष्णू भिकाजी गोखले. लहानपणी त्यांचे वडील वारल्यामुळे कष्टात गेलं, काही देणं घेणं आपल्याला जाऊ द्या, म्हणजे हे लक्षात ठेवू नका. शिक्षण घेता नाही आलं, व्यावहारिक शिक्षण घेतलं. विष्णुबुवांचा ओढा धर्मग्रंथ संस्कृत याकडे होता. त्यांनी धार्मिक ग्रंथाचा अभ्यास केला. वैदिक धर्म, इकडे बघा, इकडे महत्वाचं आहे. ख्रिस्ती जे मिशनरी होते ना धर्मप्रसारक, यांनी वैदिक धर्म आक्षेप घेतल्यावर आपल्या धर्माचा त्यांनी प्रचार चालू केला. म्हणजे जेव्हा बाहेरचे लोक येताना आपल्या लोक धर्माला शिव्या देतात, हे त्यांना आवडणार नाही. कोणाला? ब्रह्मचारी. मग ते काय करायचे? भांडायला लागले त्यांच्याशी. मानवतावादी होते. ख्रिश्चन धर्म तत्वांच्या आधारे सुशिक्षित वर्ग प्रभावित करण्याचे. म्हणजे सुशिक्षित वर्ग आहे ना, ख्रिश्चन धर्म यांना लगेच इम्प्रेस व्हायचा. त्यांना त्यांनी इम्प्रेस करायचं काम केलं. कुणी? विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी. बघा यांना, हे बघा, ब्रह्मचारी यांनी ख्रिश्चन धर्मोच्चकांना उत्तर देण्यासाठी मुंबईत कुठे व्याख्याने घेतली. म्हणजे डायरेक्टच भांडणं आपलं असतं ना, ती मी इकडून बोलतो तू तिकडून बोल तसं. की तुमचा धर्म असा रे, आमचा धर्म भारीच आहे, तुमचं काय सांगताय. त्या लावणीमध्ये सवाल जवाब नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे आय एम नॉट, हा म्हणजे क्वेश्चनला इकडून जवाब, मी याचा तुलना तिकडे करत नाही बरं का. ही खूप उदात्त आहे, ती पण लोककला आहे. पण यामध्ये जर मिशनऱ्यांनी एखादी सभा घेऊन हिंदू धर्मावर अटॅक केला, तर दुसरी सभा कोण घ्यायचे? विष्णुबुवा घ्यायचे. आणि आपला वैदिक धर्म कसा महान आहे त्यांनी लोकांना पटवून दिले. कळलं? विष्णुबुवा ब्रह्मचारी एकच लक्षात ठेवायचं. ब्रह्मचार्यांचं एकच आहे की त्यांनी काय केले? ख्रिश्चन धर्मियांना सळोकी पळवून सोडलं. त्यांचा युक्तिवाद सडेतोड होता. वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे त्यांनी धर्मावर टीकेला चोख उत्तर दिले. काय, कोणतं नाव लक्षात ठेवायचं? वर्तमान दीपिका. वर्तमानातली दीपिका, वर्तमान दीपिका. विष्णुबुवा ब्रह्मचारी असं लक्षात ठेवा. बरोबर. पुनर्विवाह, प्रौढविवाह. प्रौढविवाह म्हणजे कळते का? बालविवाह होता, बरोबर ना. पण एखादी जर व्यक्ती लहानपणी जर तिचा पती वारला, प्रौढ झाली, तर तिला सुद्धा परत त्या प्रौढांचा विवाह करण्याचा त्यांनी चळवळ हाती घेतली.
लिहिताय का? लिहा. काय नाव आहे? वर्तमान दीपिका. क्लिअर? जायचं पुढं. आता माझे आवडते आले, ते म्हणजे कोण? माझे सगळ्यांचेच आवडते. हा. नाही नाही नाही, मी सांगतो तुम्हाला. घटस्फोट, शुद्धीकरण, पुरोगामीचे होते. नाही, हे सगळं सोडा. बघा, हे महत्वाचं आहे. भावार्थ सिंधू, वेदोक्त, प्रकाश, आणि हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा. हे ग्रंथ त्यांनी लिहिले. कुणी लिहिले? विष्णुबुवा ब्रह्मचारी. मग ब्रह्मचार्याचं लक्षात काय ठेवायचं? ब्रह्मचारी, धर्म, सुख, सहज, भाव, वेद, बोध, असं लक्षात ठेवायचं. म्हणजे याची की तयार करायची. मी तयार करून दिला आता, लगेच मला सुचणार नाही. पण माझी की अशी असते की एकदा बनवली की तुम्ही ते आयुष्यभर लक्षात राहील तुमच्या. ठीक आहे? क्लिअर झालं? शाल्वी मूव जायचं पुढं. महात्मा ज्योतिबा. हा, येतात. की भावार्थ सिंधू हा ग्रंथ कुणी लिहिला? विष्णुबुवा ब्रह्मचारी. वेदोक्त कुणी लिहिला? धर्मप्रकाश कुणी लिहिला? तर हे विष्णुबुवा यांनी लिहिलं, लक्षात ठेवा. तयार? पूर्व लक्षात येते ना? येस. जागृती आता जॉईन झाल्या. ओके. डन. क्लिअर? करू क्लिअर? नेक्स्ट वन इज महात्मा ज्योतिबा फुले. खूप महत्वाचे. जागृति मैम, प्लीज, आपके जो मुझे आपने लेट ज्वाइन किया ना, तो इसके पहले का जो एक घंटा है ना, वो सारा वीडियो आप केयरफुली देखो और आप वहां पे ना नोट्स भी बनाओ. सो वट एवर पार्ट हैज बीन हाईलाइटेड इन दैट सेक्शन, make proper notes of it. It is going to be helpful because all those are factual data that is going to be asked in your examination, because we are discussing social reformers in 19th century. ठीक है? वेरी इंपॉर्टंट पार्ट. कालचा व्हिडिओ पाठवला काय तुम्हाला? यस्टरडे का व्हिडिओ भेजा क्या सबको? कालचा नाही पाठवला ना? तर कालचा पण पाठवतो, आजचा पण पाठवतो. कालचा तयार आहे. एकच आडलाय आपला, 2 नंबरचा लॅपटॉप मध्ये येतो. हा. तो घ्या, बघू आता, ते लॅपटॉप रिपेअर झाल्यावर घेऊ. पण काय त्याच्यावर अडत नाही. पूजा मग मी पाठवून देतो, डोंट वरी. चलो आगे. महात्मा ज्योतिबा फुले. त्यांचं खरं नाव काय आहे? हे काय आहे? पदवी. महात्मा गांधी. महात्मा फुले. महात्मा गांधी यांनी समाजकार्य केले का रे? हा. म्हणजे म्हणजे महात्मा गांधी यांनी समाजकार्य की बार किया 1932 के बाद, जब तो डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर के साथ उनका जो हुआ ना पुणे करार, त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की आय विल वर्क फॉर दलित्स. आणि त्यांना ते हरिजन म्हणायचे. काय म्हणायचे? हरिजन. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणायचे की आम्हाला हरिजन म्हणू नका, आम्हाला वेगळी ट्रीटमेंट नकोय, आमचं आम्ही बघू. तुम्ही आम्हाला माणूस म्हणून चांगलं वागवा. नाही नाही, आप तो भगवान के बंदे हो, तुम्ही काही बोलू नका तुम्ही. तर आंबेडकरांचं आणि महात्मा गांधींचं कधीच पटलं नाही. कारण त्यांना ते फेक वाटायचे. फेक म्हणजे काय? खोटं खोटं प्रेम त्यांना वाटायचं, असं मी नाही म्हणत. पुढे बघा, महात्मा ज्योतिबा फुले. खूप भारी इतिहास आहे त्यांचा. पुढे आपण मजा घेऊ थोडी. मजा म्हणजे वी विल एन्जॉय इट. महात्मा ज्योतिबा फुले 1857. खूप महत्वाचा. म्हणजे तुम्ही आता जी कंबाईनची तयारी करताय ना, वेन आय स्टार्टेड माय प्रिपरेशन फॉर PSI नो, त्यावेळीची गोष्ट सांगतोय. 5 समाजसुधारक होते. शाहू, फुले, आंबेडकर, आणि अजून 2 होते. ते 5 समाजसुधारक 15 मार्कला असायचे. कितीला? 15 मार्कला. म्हणजे एका पुस्तकावर लोक PSI झालेली आहेत, इन्क्लुडिंग. तो एका पुस्तकात एक पुस्तक पाठ केलं, एक पुस्तक पाठ केलं, एक ना पाठ त्यांचा ठोकळा की पास होऊन जायची पोरं. म्हणजे 1800ची भरती निघाली होती PSIची. म्हणजे ती 1800 जागा होत्या. 1800 PSIच्या एका वर्षी 2012ची. ती मेन्स मी पण दिली ती बरं का. हा. नाही, मी तेच, मी फर्स्ट अटेम्प्ट होता माझा. आणि मेरिट लागलं होतं 70 आउट ऑफ 50.
150 पैकी 70 मिनिट सगळेच पास झालते. तर मला असं वाटलं की मी खूपच हुशार आहे, म्हणून मी काय केलं की नाही, डायरेक्ट डिवाइस पे एसीपी व्हा म्हणलं आपण, हे नको द्यायला. मग मी असाच पेपर दिलता, तरी मला 121 मार्क पडले होते फक्त पहिल्या पेपरला. लँग्वेज इंग्लिश होतं ना माझं, इंग्लिश मराठी. 150 पैकी मला वाटतं 121 काय 200 पैकी 121 होते, मेरिट लागलं होतं 153. किती? सगळे पास झाले. आणि त्यावेळेस आर आर पाटलांनी जाहीर सांगितलं की हे जे PSI झालेत ना, यांना काहीच येत नाही. म्हणजे पोलीस भरती होत नाही, PSI झाले त्या काळात. आता ते काही लोक API आहेत. असू द्या. चला. महात्मा ज्योतिराव फुले. हा, नशीबच म्हणायचं. मग नाही, ते असं म्हटलं होतं की यांचं परत एकदा ट्रेनिंग घ्या, की यांचं परत एकदा ट्रेनिंग घेतलं पाहिजे. असं कोण म्हणतो? ते महाराष्ट्राचे गृहमंत्री आर आर पाटील. कारण मास कॉपी झालते. आता समजा आपण तिघ एकत्र आहे ना, आपण एकत्र फॉर्म भरला, लागोपाठ नंबर आले सगळ्यांचे. एकाच हॉलमध्ये सगळी पोलीस भरतीची पोरं झाली PSI. आणि फिजिकल चांगलं होतं त्यांचं. मी सगळे नाही बरं का, मी सगळ्यांच्या बद्दल बोलत नाही, काही लोक आहेत जी त्यावेळेस त्यांचा शॉर्ट झाला, लागून गेले. असू द्या, ज्याचं त्याचं नशीब असतंय, आपलं नशीब पालतंय. चला. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? 1827 मध्ये. मृत्यू झाला 1890 मध्ये. सुधारणा चळवळीचे प्रणेते म्हणतात. प्रणेते मतलब क्या? क्रुसेडर. प्रणेते. राईट. जन्म कधी झाला? 11 एप्रिल 1857 मध्ये पुणे येथे झाला. खानवडी या ठिकाणी, 27 मध्ये. खानवडी म्हणजे माझ्या गावापासून 3 किलोमीटर लांब. म्हणजे माझं जे गाव पारगाव मेमण आहे ना, तिथून महात्मा ज्योतिबा फुले यांचं गाव किती किलोमीटर? ओनली 3 किलोमीटर. खानवडी. हा. राईट. तर त्यांचे आजोबा पुण्यात स्थायिक होते. त्यांचा फुलांचा व्यवसाय होता. फुलांचा म्हणजे काय? माळी, आपण गार्डनर म्हणतो ना, माळी समाजाचे होते फुले. तर फुले पाटी नावाची पाटी पण येते अजून सुद्धा. त्यांना फुले म्हणून ओळखत. त्यांच्या आईचे नाव काय होते? चिमणाबाई. वडिलांना त्यांना शिक्षणाची गोडी होती. स्त्रियांच्या शिक्षणाच्या उद्धारासाठी महात्मा फुले यांनी व सावित्रीबाई फुले मोलाचे कार्य केले. म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी इज नेम्ड ॲज SPPU, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. म्हणजे भारतातली पहिली स्त्री शिक्षिका कोण? म्हणजे ज्यावेळेस ते शिकवायला जायच्या, त्यावेळेस हे कर्मकांड करणारे लोक त्यांना शेण फेकून मारायचे, चिखल फेकून मारायचे, दगड फेकून मारायचे. हे मुलींना कसं शिकवता? मुलगी म्हणजे काय? मुलगी म्हणजे गुलाम आहे तुमची, चूल आणि मूल. तर त्यामुळे असं नाही, मी शिकवणार. म्हणजे फुलेंची प्रेरणा, महात्मा फुलेंची प्रेरणा होती. आणि त्यांच्या जोडीला त्यांची बायको अगदी सावलीसारखी उभी होती. त्यांचं नाव होतं सावित्रीबाई फुले. पुढे बघा. आम- आ- चला पुढे बघा. ठीक आहे. पुढे बघा. पुढे बघा. 1848 मध्ये पुणे येथे त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली. खूप महत्वाचं आहे. 1848 पहिली शाळा कुठे काढली? पुणे येतं. कुणी काढली? महात्मा फुले यांनी. भिडेवाड्यामध्ये. 1852 मध्ये दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा. म्हणजे बघा, म्हणजे महात्मा फुले यांनी दलितांसाठी काम केलं, महिलांसाठी काम केलं, कामगारांसाठी काम केलं, शेतकऱ्यांसाठी काम केलं. म्हणजे असं नाही की फक्त महिलांसाठीच करणार. शेतकऱ्यांचा आसूड म्हणजे खूप मल्टी टॅलेंटेड म्हणून की मल्टी डिफरंट फील्ड मध्ये त्यांनी काम केलेले आहे. विधवा पुनर्विवाह चालना दिली. 1864 मध्ये त्यांनी पुण्यात एक पुनर्विवाह घडून आणला. जस्ट इमॅजिन, पुनर्विवाह मतलब क्या? कोई हे, जिचं जिचं घटस्फोट झालाय किंवा जिचं नवरा वारलेला आहे, तिथं परत लग्न घडवून आणणं सोपी गोष्ट नव्हती पुण्यामध्ये. पुण्यामधले सगळ्यात कट्टर ब्राह्मण माहिती आहे तुम्हाला? हा. त्यांना अपोज जाऊन कुणी केलं तर पहिला पुनर्विवाह घडवून आणला. आणि विधवा स्त्रियांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांनी समाजात क्रांती केली. आणि स्वतःच्या घरी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. बाल हत्या प्रतिबंधक गृह म्हणजे काय सांगतो तुम्हाला मी. बऱ्याच वेळा काय व्हायचं की एखादी महिला खूप कमी लहान वयामध्ये काय व्हायची? विधवा व्हायची. आणि कारण बालविवाह व्हायचा. आणि बऱ्याच वेळा ती विधवा महिलेचा पाय चुकून घसरला, तर त्या महिलेच्या पोटी जे अपत्य जन्माला येईल, त्याचा खून करण्यापेक्षा ते आम्ही सांभाळतो. म्हणून त्यांनी काय चालू केलं? तर बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना. पुढे बघा. अस्पृश्यता हा मानवजातीचा कलंक. इट्स अ काइंड ऑफ अ ब्लॉट ऑन ह्युमॅनिटी. अनटचेबिलिटी. म्हणजे समोर तुम्ही चाललाय तर तुमच्या पाठीमागं काय लावलंय? झाडू बांधलाय, खराटा बांधलाय.
तुम्ही थुंकू नये म्हणून तुमच्या गळ्यात काय बांधलंय, मडकं बांधलंय. अशा प्रकारे माणसा म्हणजे जनावरांना जशी अवस्था केली त्याच्यापेक्षा वाईट अवस्था होती. म्हणजे अस्पृश्यता काय होता, मानत तिला काय होता, कलंक होता, असं ते म्हणत म्हणजे तो होताच कलंक. अस्पृश्यांना शिक्षण दिल्याशिवाय प्रगती होणार नाही असा त्यांचा विश्वास होता. स्वतःच्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद त्यांनी अस्पृश्यांसाठी खुला केला होता. बघा, बोलणं आणि करणं याच्यात फरक आहे. म्हणजे उक्तीप्रमाणे कृती असणारा हा समाजसुधारक होता. म्हणजे अस्पृश्यांना म्हणजे तुम्हाला तुम्ही नसेल अनुभवलं काही गोष्टी, पण गावाकडे काही ठिकाणी खूप चालतं अनटचेबिलिटी. की आमच्या मला आठवतंय की आमच्या गावामध्ये पूर्वी खूप लहान असताना त्या आल्या ना की त्यांच्यासाठी स्पेशली कप असायचा. हा, आणि त्या कपातच त्यांना चहा द्यायचा. मग त्यांनी पुढे असं कप करायचा आणि तो कप धुवायचा आणि घेऊन जायचं. म्हणजे एवढं काय यार माणूस आहे. म्हणजे एवढी बेकार कंडिशन पुरोगामी महाराष्ट्रात आतापर्यंत होती. अजून पण असेल कदाचित. आणि ही जर असेल तर हे आपल्या माणूस म्हणून आपल्याला कळतो काळीमा आहे. बघा पुढे, बघा लक्षात ठेवा. सामाजिक कार्य काय, व्हॉट इज सोशल वर्क डन बाय महात्मा फुलेजी. काय आहे बघा. स्त्रीजात ही युगानुयुगे पुरुष वर्गाच्या दास्यात सापडली होती माहितीये. स्त्रियांच्यासाठी त्यांनी खूप काम केलं. म्हणजे केशवपन मतलब क्या, बाल काटा करते थे उनका, टक्कल करते थे उन देते. क्यों टक्कल करना है कि उनको कोई भी देखेगा ना तो उनपे ना अट्रॅक्ट नाही होना चाहिए, कितनी गंदी दिखती है. म्हणजे नवरा मेल्यानंतर त्या बाईचे काय करायचे, केस कापायचे. बाल हत्या, बालविवाह, पुढे काय आहे बघा. हं. या सगळ्या विषयावर त्यांनी काय केलं, प्रबोधन केलं. प्रबोधन म्हणजेच काय, लोकांना जागरूक केलं. विधवांची विटंबना, बालकांची हत्या रोखण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. 1863 मध्ये बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. म्हणजे बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कधी झाली, 1863. बाल हत्या प्रतिबंधक मतलब क्या, दोज विमेन हु आर widows by mistake, if something bad happened with them when they are going to bear that child should not be killed, so give it to us, we will take care of it. उसका जान मत लो, हम उसका पालन पोषण करेंगे, ये बताया था उन्होंने. बाल हत्या प्रतिबंधक. किती मोठा माणूस असेल विचार करा ना. विचार करा त्या काळातली गोष्ट आहे. म्हणजे काशीबाई नावाच्या विधवेचा मुलगा स्वतः दत्तक घेतला. म्हणजे महात्मा फुलेंचा यशवंतराव ना, हा स्वतः दत्तक अडॉप्टेड आहे. कोणती महिला होती, काशीबाई. या विधवेचा मुलगा दत्तक घेतला. केशवपाची चाल बंद होईल, न्हाव्यांचा संपत तळेगावला घडवले, ते आपण नाही मेन्शन किया. तळेगाव. तळेगाव दाभाडे माहितीये. तळेगाव दाभाडेंना सांगितलं, नाही लोगों को बोला बार्बर्स को, किसी भी औरत का आप सर मुंडवाने नहीं जाओगे. बरोबर ना, मग काय करणार. थोडक्यामध्ये थोडं इमॅजिन करा ना, विचार काय असेल त्या महिलांची अवस्था. म्हणजे कंटिन्यू टक्कल, कंटिन्यू टक्कल, कंटिन्यू टक्कलच करून बसायचं असं असं करत. किती वाईट. हा. हसू नका पूर्ण. हा. आणि हजारो वर्ष. चला पुढे बघा. श्रीदास्य, हिंदूंमधील मूर्तीपूजा आणि कर्मकांड याचं उच्चाटन करण्यासाठी फुले यांनी 28 सप्टेंबर सत्यशोधक समाज स्थापना. इम्पॉर्टंट स्टार करो, स्टार निकालो, सूर्य चंद्र काही काढा, डू एनिथिंग. 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाज. सत्य की, सत्य की क्या करेंगे, शोध मतलब क्या, खोज करेंगे. सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सर्व जाती धर्माचे सत्यशोधक समाजामध्ये मौलिक आणि दोन्ही प्रकारची लेखन पुस्तके सुरू केली. कोणती कोणती, ब्राह्मणांचे कसब. आता त्यांचं आणि ब्राह्मणांचं काय वाकडं होतं अशातला भाग नाही बरं का, लक्षात ठेवा. म्हणजे असं नव्हतं की देवर अगेन्स्ट ब्राह्मिन्स, देवर अगेन्स्ट ब्राह्मीण आइडियोलॉजी, की वी आर सुपिरियर अँड अदर ऑल पीपल आर इन्फिरियर, उनके वो खिलाफ थे. म्हणजे सर्व साक्षी जगतपती, त्याला नको कोणाची मध्यस्थी. मतलब इफ वी ऑल आर द चिल्ड्रन ऑफ द सेम गॉड, देन वाय डू वी नीड अ मेडिटेटर टू सेंड टू आवर पास आवर मेसेज. म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये कॅथलिक आणि प्रोटेस्टंट नावाचा प्रकार होता, मार्टिन लुथर किंग. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल ना की ख्रिश्चन धर्मामध्ये जातात की मी समजा गेलोय
की फादर फादर असतात ते, मेरे हाथ से गुनाह हुआ है, तर ते सांगणार ए बच्चा है, ऐसे असे गुन्हा हुए उसको माफ कर दीजिए. कोण सांगणार? फादर जिजसला सांगणार. ते मार्टिन लुथर किंग म्हणले, तू हो ना बाजूला, मी बोलतो ना डायरेक्ट, तू का सांगणार? मैं डायरेक्ट बात करूंगा किससे? जीसस से. जीसस हमारे पप्पा है ना, हम सब उनके बच्चे हैं. तो आई विल डायरेक्ट टॉक टू माय फादर. वाय डू आय नीड मेडिटेटर? हट जाओ. तर त्याला प्रोटेस्टंट म्हणतात. तोच विचार महात्मा फुले यांनी इकडे मांडला. कुठं? महाराष्ट्रामध्ये, की सर्व साक्षी जगतपती भगवान आहे, सर्व साक्षी. आणि त्याला नको कोणाची मध्यस्थी. वी डोंट वॉन्ट एनी काइंड ऑफ मेडिटेटर. मध्यस्थी नको, हट जाओ. म्हणजे ब्राह्मणांना तुम्ही सांगू नका आमचा आम्ही देव आणि आमचा आम्ही बघू. आलं लक्षात? असं त्यांचं होतं. ब्राह्मणांचे कसब मतलब क्या? द टॅक्टिस दोज आर युज बाय ब्राह्मिन्स इन ऑर्डर टू फुल कॉमन पीपल. कसब म्हणजे क्या? की कोणत्या प्रकारचे टॅक्टिक्सचा यूज करतात ब्राह्मण लोक गरीब लोकांना मूर्ख बनवण्यासाठी, असं त्यांचं होतं. पुढे बघा, गुलामगिरी. गुलामगिरी म्हणजेच काय? स्लेवरी, सत्सार इत्यादी निबंध लिहिले. हिंदू धर्माच्या शुद्धीकरणाशिवाय त्यांनी सामाजिक मात करता येणार म्हणून फुल्यांचा विषय होता. 16 सप्टेंबर 1852 मध्ये विश्रामबाग येथे त्यांना शालजोडी अर्पण करण्यात आली. कधी? 1852 मध्ये. कुणी दिली होती? ब्रिटिश सरकारने. मतलब ब्रिटिशर्स वर सायंटिफिक इन नेचर. आणि त्यांना वाटायचं की या दिस मतलब ब्रिटिश लोक सुद्धा आहे ना, महिलांची आहे ना कॉन्व्हेंट स्कूल काढायचे, माहिती आहे तुम्हाला, मुलींची शाळा काढायची. हा, लिबरल म्हणजे त्यांना माहिती होतं ना. म्हणजे आपल्या इथं विषय वेगळा होता. आपल्या इथं सगळे जाती धर्माची लोक, आणि आपण 150 कोटी आत्ता आहोत. 1901 मध्ये आपण 23 कोटी होतो. किती? आता अमेरिकेचे लोक 23 कोटी आहेत. आपण इंडियन्स आर व्हेरी गुड ॲट ब्रीडिंग, लक्षात ठेवा. 150 कोटी झालेत आता, हे समजलं? तर 1852 मध्ये इंग्रज सरकारने त्यांना शालजोड दिली होती. कुठं दिली होती? विश्राम बागवाडा, पुणे में. देखा होगा आपने. विश्राम बागवाडा मी पाहिलाय, तुम्ही पण बघा जाऊन. ठीक आहे, चला. आता या ठिकाणी हे जे व्यक्तिमत्व आहे ना, मोठं व्यक्तिमत्व, ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. दिख रहा है? द ग्रेट मॅन. म्हणजे महिलांसाठी, महिलांच्या शिक्षणासाठी स्वतःच, आपण म्हणतो की खुद का घर जला के रोशनी कोण करेगा, ही वॉज वन ऑफ देम. की माझ्या बायकोला, आता उदाहरणार्थ मी पुरुष आहे, आता तुम्ही माझ्याकडे शिकायला येत आहे कारण तुम्हाला माहिती आहे की आपण 21व्या शतकात जगतोय. पण तो काळ असा नव्हता की मुलगी शिकण्यासाठी मुलीच्याकडे बाई शिक्षिका पाहिजे. स्त्री शिक्षिका असेल तर आम्ही आमच्या मुलीला पाठवू. सगळे पुरुष म्हणजे शक्ती कपूर असतात. अशा प्रकारचा ऍटिट्यूड आता नाही, पण त्यावेळेस होता की स्त्री शिक्षिका पाहिजे. मग स्त्री शिक्षिका दुसरी कोण तयार होत नव्हती. मग त्यांनी बायको सांगितलं, बाई तू चल, तू शिकव, मी तुला शिकवतो. आणि शी प्रिपेअर्ड हरसेल्फ अँड शी बिकेम द फर्स्ट इंडियन वुमन टीचर इन इंडिया. कळतंय? आणि दॅट इज वाय पुणे युनिव्हर्सिटी, विच इज नोन ॲज द ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट, इज नेम्ड आफ्टर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. कळतंय का? पुढे चला. प्रेरणा घ्या याच्यातून थोडी तुम्ही सगळ्यांनी. मॅडम, बरोबर का नाही? जाती भेदभाव हल्ले करणे, स्त्री पुरुष समानता असेल, सगळ्या गोष्टी असतील, म्हणून त्यांना महाराष्ट्राचे नव्हे तर भारतीय समाज क्रांतीचे जनक म्हणतात. सो ही वॉज नॉट रिस्ट्रिक्टेड ओनली टू महाराष्ट्र. त्यांचं काम पूर्ण भारतामध्ये होतं. भारतामध्ये कसं? भारतातली पहिली स्त्री शिक्षक कोण? त्यांची बायको होते. येते लक्षात? एनी डाऊट? पण मी तुम्हाला म्हणलं, ही ही वॉज इन्वॉल्ड इन डिफरंट फील्ड्स. म्हणजे फक्त महिला शिक्षणासाठी नाहीये. ही वर्क फॉर अनटचेबल पीपल, ही वर्क फॉर फार्मर्स, ही वर्क फॉर विमेन. सगळ्या समाजासाठी त्यांनी केलं. म्हणून त्यांना म्हणतात की महात्मा, महान असा आत्मा. शेतकऱ्यासाठी काय केलं? शेतकऱ्यांचे अज्ञान, मागासलेपणा, दारिद्र्य याच्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी फुले यांनी शेतकऱ्यांचे आसूड, या घरात, आसूड म्हणजेच काय? व्हीप. व्हीप म्हणजे काय? आसूड, जिसको पिटा जाता है, चाबूक. मग शेतकऱ्यांचा चाबूक कुणाला पिटणार? कुणाला मारायचं? बैलाला नाही. शेतकऱ्यांचा आसूड म्हणजे दॅट टाइम मारवाडी, गुजरात हे लोक शेठ असायचे. आणि ते व्याजाने काय द्यायचे? कर्ज द्यायचे. कुणाला द्यायचे?
शेतकरी ब्याज पे पैसा देते थे फार्मर्स को. आणि 1875 याद रखोगे, 1875 1875 मध्ये शिरूर या गावामध्ये, करडे गाव आहे शिरूर तालुक्यात, करडे गाव या ठिकाणी फुले यांनी सांगितलं की सगळ्या सावकारांची घरं पेटून, म्हणजे त्यांनी सांगितलं नाही, पण महात्मा फुले यांनी एक चळवळ चालू केली की ज्या सावकारांनी कागदपत्र घेतली होती, कुणाची, शेतकऱ्यांची, अगर आपने लोन लिया है, लोन नहीं चुकाओगे तो आपका आपका जमीन हमारे नाम पे करना पडेगा, तर डायरेक्ट सावकारांची घरं जाळली होती. आणि याचं आंदोलन कुणी लीड केलं होतं? महात्मा ज्योतिबा फुले यांनी. पुढे बघा, ही जी ओळ आहे या ओळीने तुम्हाला जगण्याची प्रेरणा दिली बघा. कोणती ओळ आहे? विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, एवढा अनर्थ एका अविद्येने केले. आता बघा, मती म्हणजेच काय? मती मतलब बुद्धि, मतलब हमें पढ़ा नहीं तो हमारी क्या गई? बुद्धि गई. बुद्धि के कारण नीती गेली. नीती मतलब हमारे एथिक्स, आम्हाला कळत नाही की चांगलं काय वाईट काय, ते गेलं. नीतीने गेल्यामुळे गती गेली. गती मतलब क्या? प्रगती नहीं झाली, हमारा डेवलपमेंट नहीं हुआ. गती नहीं झाली, डेवलपमेंट नहीं होतो. वित्त गेल्यावर पैसा गया, पैसा गेला. वित्ता विना शूद्र खसले, मतलब पैसा अगर हाथ में नहीं होगा ना, तो बहुजन लोग हैं, जो शूद्र लोग हैं, जो एससी एसटी ओबीसी सब कुछ है, वो क्या करेंगे? अपना प्रोग्रेस नहीं कर पाएंगे. खसले, खसले म्हणजे काय होणार? ते आपण डिमोटिवेट झाले म्हणू. आणि एवढं सगळं कशामुळे झालंय पोरांनो? अविद्येने केलंय. म्हणजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि ते घेतल्यानंतर माणूस गुरगुरतो. थर्ड लेक्चर मध्ये आहे मी. हे असं कुठं नाही. हा बोल ना सोनताडे. हे याद रखो, विद्ये विना गती गेली, गती विना नीती गेली, नीती विना, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. असे विदारक अवस्थेचं वर्णन कुणी केलं? ग्रेट महात्मा फुलेजी यांनी केलं. लक्षात ठेवा. पुढे बघा, लक्षात ठेवताल ना? पुढे बघा, शिक्षण, जलसिंचन, तलाव यांचे उपाय सुले, हे इम्पॉर्टंट आहे. 1888 विक्टोरिया राणीच्या चिरंजीवाच्या कार्यक्रमात फुले यांनी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पारंपरिक पोशाखात शेतकऱ्यांचे घराणे मांडले. म्हणजे 1888 काळ कोणता सांगतो नीट ऐका. 1858 राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा, ईस्ट इंडिया कंपनी बाजूला झाली, आणि भारताचा गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय बनला. आणि लॉर्ड लिटन हा जो गव्हर्नर जनरल होता ना, त्याने सांगितलं की नाओ किंग क्वीन ऑफ इंडिया हॅज बिकम द एम्प्रेस ऑफ इंडिया. म्हणजे इंग्लंडची राणी काय झाली, तर भारताची सम्राज्ञी झाली. तर त्या आल्या होत्या, तर त्यावेळी शेतकऱ्याचा जो अटायर असतो ना, पोशाख, त्याच्या पोशाखामध्ये म्हणजे मळलेलं धोतर, फाटलेली बंडी, फाटलेला फेटा, असं घालून महात्मा फुले यांनी स्वतःला प्रेझेंट केलं की ही बघा आमची अवस्था आहे, ये देखो आप लोगों ने क्या कंडिशन बनाई है हमारी. लक्षात ठेवा. हंटर कमिशन प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करावे अशी आग्रही मागणी केली. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2002 मध्ये 86व्या घटना दुरुस्तीने 2002 में 86 अमेंडमेंट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रायमरी एज्युकेशन हॅज बिकम कंपल्सरी अँड फ्री. पण हा विचार या माणसाने कधी मांडलाय बघा तुम्ही, की प्राथमिक शिक्षण कसं करा, मोफत आणि सक्तीचं करा. इवन छत्रपती शाहू महाराजांनी पण सांगितलेलं की जर तुम्ही तुमच्या पोराला शिकवलं नाही ना, तो आपको फाईन देना पडेगा 1 रुपया. असे लोक होते. त्यांचं एकच म्हणणं होतं, जर तुम्ही शिकला नाही तर तुम्ही किड्या मुंग्यासारखं जगून काही तुमचा फायदा होईल, लोक तुम्हाला छळतील. ठीक आहे. तर त्यांच्या या महान कार्यामुळे त्यांना कोणती पदवी दिली? महात्मा. आणि 1889 मध्ये त्यांचा मृत्यू झाला, हे लक्षात ठेवा. 1819 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. ठीक आहे. आणि त्यांची पत्नी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्यांचा जो वारसा आहे तो पुढे चालवला. एनी डाउट अबाउट महात्मा फुले जी? क्लियर, सब कुछ क्लियर है? जागृति मैम, आदिति, पूजा मैम, क्लियर है?
डाऊट असेल डाऊट विचारा, क्लिअर नसेल क्लिअर म्हणा. व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, चलो लेट्स मूव. सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले. बघा, म्हणजे अशी बायको मिळायला नशीब लागतं बरं का. म्हणजे सगळ्यांच्याच बायका चांगल्या असतात, मी फक्त उदाहरण देतोय तुम्हाला, की आपल्या नवऱ्याच्या कार्यामध्ये सहभाग घेणे. म्हणजे शारीरिक पीडा आहे, मानसिक पण पीडा आहे, की महात्मा फुलेजी वॉन्टेड हर टू बिकम द फर्स्ट वुमन टीचर इन इंडिया, अँड ऑर्थोडॉक्स सोसायटी वॉज नॉट रेडी टू ऍक्सेप्ट इट. मग ते काय करायचे, दगडमार, किचड फेक, गोबर फेक, अशा प्रकारे ते काम करायचे. जन्म कधी झाला? 3 जानेवारी 1831 सातारा या ठिकाणी झाला. नायगाव या ठिकाणी सातारामध्ये. त्यांचे वडील खंडोजी नेवासे पाटील हे गावचे पाटील होते. घराणा प्रतिष्ठा मिळावी म्हणून प्रतिष्ठा होती. फुले यांच्याशी विवाह झाला. लक्षात ठेवा. मग 3 जानेवारी कोणता दिवस साजरा केला जातो? राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. का? त्यांचा जन्म झाला कोणाचा? सावित्रीबाई फुले यांचा. कधी झाला? 3 जानेवारी. आणि कुठे झाला? नायगाव या ठिकाणी. वेर इज नायगाव? इट इज इन सातारा डिस्ट्रिक्ट. ओके, क्लिअर. व्हॉट ऑफ हर सरनेम? नेवसे. नेवसे पाटील. बघा, बघा, ही जी व्यक्ती आहे, जी तुम्हाला समोर दिसते, साधी साडी, कपाळाला आडवं कुंकू, पण या महिलेने भारतातील 60 कोटी महिलांची दास्याचं ज्याला आपण म्हणतो ना, गुलामीची परंपरा तोडायचं काम केलंय. मग तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे घालता, इट डझंट मॅटर. व्हॉट काइंड ऑफ थॉट प्रोसेस दॅट यू हॅव, इट मॅटर्स अ लॉट. राईट. तो सावित्रीबाई फुले. इथे लक्षात. पुढे जाऊ चला. म्हणजे बघा, समजा आता मी एखादं काम करायचं म्हटलं, की महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी काय केलं? स्वतःच्या घरातलं विहीर ओपन केलती. अनटचेबल पीपल के यहाँ पे आके पानी पी लो. उनकी वाइफ बोलती आप क्या ऐसे हो, क्या क्या समझ में नहीं आता, क्यों कर रहे हो आप ऐसे? तो कर पाते क्या हो? म्हणजे बायको जर कटकटी असेल ना, तर नवरा नाही काम करू शकत. पण बायको जर सपोर्टिव्ह असेल, जसं मी आहे नशिबवान, तसा जर तसा जर नवरा असेल, तर नवरा बायको खूप छान काम करू शकतात. एक चांगलं उदाहरण आहे आपल्या समाजामध्ये, की शी ऑलवेज सपोर्टेड महात्मा फुले जी इन हिज वर्क, की आप जो करोगे उस काम में मैं आपका साथ दूंगी. राईट. पुढे बघा काय म्हणतायत त्या. शिक्षिका म्हणून काम केले. महाराष्ट्रातील ते पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या. महाराष्ट्रातील पहिल्या शिक्षिका होत्या. स्वतःच्या घरी शिकून त्यांना शिकवलं पहिलं. महात्मा फुलेजी ट्रेंड हर एज अ टीचर, देन शी स्टार्टेड वर्किंग एज अ टीचर. सनातनी म्हणजे ऑर्थोडॉक्स पीपल कोई अच्छा नहीं लगा. त्यांनी खूप त्रास दिला, अंगावर चिखल फेकला, अपमान निंदा नालस्ती केली, पण आपले पवित्र कार्य चालू ठेवले. मतलब जो होली वर्क आहे ऑफ एज्युकेटिंग गर्ल्स इन आर सोसायटी, शी केप्ट ऑन डुइंग दॅट. राईट. तसेच अस्पृश्य उद्धारात त्यांनी काम केलं, पण अनटचेबल लोगों के लिए उन्होंने काम किया. समझ येते? समझ में आया? आता बघा, 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 तुम्हाला मी समजून घ्या बरं का तुम्ही, की बाल हत्या प्रतिबंधक गृह म्हणजे ज्या महिला आहेत विधवा, विधवा महिला आहेत बरं का, ज्यांचं लहानपणी लग्न झालं, नवरा म्हातारा मरून गेला, आणि त्या आता तरुण झाल्यात. प्रत्येकाला इमोशन्स असतात, भावना असतात. चुकून कोणाचा पाय घसरला आणि बाळ जन्माला आलं, तर त्या बाळाला फेकून नका देऊ, आमच्याकडे द्या, आम्ही सांभाळू. हे कोणी सांगितलं? महात्मा फुलेनी. आणि तर त्यांची बायको अशी नाही म्हणली, तुम्हाला कळतंय का नाही, तुम्ही असं का करताय? नाही, त्यांनी त्यांना साथ दिली, की तुम्ही जे करताय मी तुमच्या बरोबर आहे. म्हणजे एखादी व्यक्ती महात्मा होऊ शकते, कारण तशा प्रकारचा साथीदार त्यांना लाभणं गरजेचं राहतं. आजचं लेक्चर जोरातच होते वाटतं घरी गेल्यावर. पुढे बघा. अनाथांच्या त्या माऊली होत्या. प्रेमाने आणि मातेच्या वात्सल्याने सावित्रीने मुलांचे संगोपन केले. महात्मा फुले यांच्या सर्व कार्य समर्थपणे साथ दिली. सावित्रीबाई स्वयंप्रकाशित स्त्री होत्या. स्वयंप्रकाशित मतलब क्या? शी वॉज इनरली मोटिवेटेड.
ऍट द बिगिनिंग महात्मा फुले ट्राय टू मोटिवेट हर, बट फायनली शी केप हरसेल्फ मोटिवेटेड इन दॅट प्रोसेस. कळलं? समज में आया पूर्वा? काय? त्यांनी प्रोटेक्ट केलं नाही का? हा, प्रोटेक्ट म्हणजे सपोर्ट केलं. प्रोटेक्ट नाही केलं, सपोर्ट केलं. व्हेरी गुड. डिसिजन मध्ये साथ दिली. हा, डिसिजन मध्ये साथ दिली. म्हणजे एखादा निर्णय नवऱ्याने घेतला तर बायकोने आडवं नाही लावायचं. आपण पाहतो ना की म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं समाजात हल्ली होतं. मी समाजात म्हणतोय की एखादा निर्णय जर चांगला नवऱ्याने घेतला तर त्याला तुम्ही साथ दिली पाहिजे. बरोबर का नाही? मला सांगितलं पाहिजे, हा ठीक आहे, हा तुम आगे बढो, मैं आपके साथ हूँ. हाय, वेडायच काय, कळतंय का तुला? असं म्हणलं तू विचार करेल का? तर तुम्ही काय केलं पाहिजे, त्यांना पुढे केलं पाहिजे. पुढे बघा. बघा, स्त्री शिक्षण विषयक सगळ्या अग्रणी नेत्या होत्या. स्त्री शिक्षण पुरस्कार आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असं म्हणतात. आधी केले मग सांगितले, पहिले किया बाद में बताया, हमारा अलग है, पहिले गाव को बताएंगे बाद में करेंगे भी नहीं. येते का लक्षात? मतलब आधी केलं मग बाद में लोकोपती मैंने किया, आपलंच नसतं. म्हणून मी तुम्हाला कायम सांगतो, वेन यू आर प्रिपेअरिंग फॉर एमपीएससी नो, पूजा मॅम असं म्हणतात की आजचं लेक्चर मॅमला दाखवा, खुश होतील. पूजा मॅम, मॅम इज सिटिंग इन क्लासरूम, वो क्लासरूम में. ठीक आहे. असं चला, म्हणून स्पेशल जरा असंच आय एम ट्राइंग टू मोटिवेट मॅम दॅट यू शुड सपोर्ट मी ना, की थोडंफार मला मदत करतील पीपीट्या बनवायला. असं चला. ओके लेट बी, लक्ष द्या पुढे काय म्हणतोय मी. आधी केले मग सांगितले, ठीक आहे. पुढे बघा. बालिका दिन कधी साजरा केला जातो? बालिका दिन मतलब, हाँ, 3 जानेवारी, उनका जो बर्थडे ना बालिका दिन साजरा केला जातो. त्यांनी लिहिलेली काव्य फुले आणि 52 कशी सुभद्र, इस पे एमपीएससी ने बहुत बार क्वेश्चन पूछा है. काव्य फुले आणि 52 कशी सुबोध रत्नाकर, हे ग्रंथ आहेत. कोणते कोणते? 52. हे लिख लो, पाठ करा, रट्टा मारा, काही करा. काव्य फुले आणि 52 कशी सुबोध रत्नाकर हे त्यांनी ग्रंथ लिहिले. त्यांनी महात्मा फुले यांना लिहिलेली काही पत्रे उपलब्ध आहेत. म्हणजे त्या काळात लोक पत्र लिहायचे, माहिती ना तुम्हाला. आता तसं नाही, मेसेज आला, टिंग, मेसेज गेला, टोंग, संपला विषय. पण त्या काळात पत्र होतं, लोक पत्र लिहायचे. म्हणजे मला, तुम्हाला नसेल आठवत कदाचित, तुम्ही त्या जनरेशन आहे का नाही, पण माझी आई, मला आठवतंय वेन आय वॉज इन फर्स्ट स्टँडर्ड नो, आमच्याकडे लाईट नव्हती घरामध्ये. आम्ही गावात राहायचो ना, तर दिवा असायचा, दिवा, छोटा दिवा असायचा. आणि आई अशी झोपताना अशी एक छानपैकी दिवा लावायची, त्या दिवाची काजळी अशी वर द्यायची आणि पत्र घ्यायची लिहायला. आईला, मामाला पत्र लिहायची. तीर्थरूप दादास, कमलचा म्हणजे माझ्या आईचा साष्टांग दंडवत, तू कधी येणार आहेस, असं तसं नाही का, खुशाली कळवावी वगैरे, अजून ते पत्र मग ते पोस्टमन पाठवायचा. लय भारी वाटायचं. आणि त्या पत्राची वाट बघायची लोक. आता नाही तसं. आता भाऊ बहिणीला विचारत नाही, बहीण भावाला विचारत नाही, सगळे लोक स्वार्थी व्हायला लागलेत. असू द्या, समजलं का? पुढे बघा. म्हणजे त्या एक पत्राची एक ओढ असायची पोरांना, असायची का नाही? तुम्हाला जसं जाणवली, तुम्ही आय डोंट नो, पण ते लव्ह लेटर वगैरे शाळेमध्ये लिहायचे ना, त्याची पण लव ओढ वेगळीच असायची. मोबाईलने वाटोळ करून टाकणार आहे सगळं. चला पुढे बघा. पुढे बघा काय म्हटलं. काव्य फुले आणि 52 कशी सुबोध रत्नाकर. सारांश, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अज्ञानाच्या अंधकारात आपणास सृजना ज्ञानाचा प्रकाश दाखवला. मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली आणि प्लेगमध्ये रोग्यांची सेवा करताना त्यांचा मृत्यू झाला. आपको याद है ना, प्लेग कमिश्नर रैंड को मारा था किसने? चापेकर बंधू ने. चापेकर बंधूंनी, मतलब वासुदेव चापेकर आणि त्यांचे 3 भाऊ होते. यांनी रँड या प्लेग कमिशनरची हत्या केली होती पुण्यामध्ये. पुण्यामध्ये गणेश खिंड नावाचा एक एरिया आहे, पुणे युनिव्हर्सिटीच्या एकदम पुढे. तिथं तो घोड्यामध्ये, घोडा बग्गीत बसून येत होता. मग ते गोविंदा आलं रे, गोविंदा आलं रे, म्हणजे तो त्यांचा साईन खूण होता की आलं की गोळी घालायची. त्याला गोळी घातली. तो प्लेग कमिशनर कोण होता? रँड. त्याचा खून केला चापेकर बंधूंनी. त्यावेळेस चाच कधी आली ती? 1897 मध्ये. ऍट दॅट टाइम सावित्रीबाई फुलेजी, शी वॉज ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड इन टेकिंग केअर ऑफ दोज पीपल हु वर इन्फेक्टेड. आणि प्लेगची साथ अशी नव्हती, डायरेक्ट काखेमध्ये गोळा यायचा, माणूस जागेवर मरायचा, माहितीये ना. म्हणजे किसी की डेड बॉडी लेके 4 लोग गए ना, तो आते आते 2 ही लोग वापस आएंगे.
आते आते दो लोग मर जाएंगे, एवढी बेकार कंडिशन होते. ठीक आहे. एनी डाऊट अबाउट दिस? कळलं का पोरांनो? समज में आया? बाबा पदमजी. बाबा पदमजी यांना घेऊन जाऊ, चालेल ना? एवढं शेवटचं घेऊ. हा. ते परत नाही, बाबा पदमजी एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. 1906 मध्ये बेळगाव कर्नाटका इथे जन्म झाला. आडनाव त्यांचं काय होतं? मुळे. म्हणजे बाबा पदमजी यांचं मूळ सरनेम क्या था? उनका सरनेम था मुळे. मुळे आडनाव होतं त्यांचा. जवाहिरांचा, जवाहिर मतलब क्या? डायमंड. डायमंडचा व्यापार होता. घरात धार्मिक वातावरण होते, धार्मिक संस्कार झाले. ओढा धर्माचरण व अभ्यास धर्माभ्यासाकडे होता. सरकारी नोकरीत असल्यामुळे मिशनरी स्कूलमध्ये ते झाले. वडिलांचे वडील सरकारी शाळेत होते, हे लक्षात ठेवू नका. डोंट रिमेंबर ऑल दिस थिंग्स. महत्वाचं काय लक्षात ठेवायचं? मुंबईत त्यांनी फ्री चर्च स्कूलमध्ये शिक्षण घेतले. ख्रिस्ती धर्माचे शिक्षण घेतले आणि ख्रिस्ती धर्मातील मानवतावादामुळे ते धर्माकडे आकृष्ट झाले आणि त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. सो वेन ही लर्न अबाउट द humanitarian principles of Christianity, he accepted that religion, he converted himself. म्हणजे बाबा पदमजी यांनी कोणता धर्म स्वीकारला निकिता? ख्रिश्चन धर्म स्वीकारला. कधी स्वीकारला? 1854. क्लिअर झालं? आता त्यांचं नक्की काम काय आहे? उनका काम क्या है? पहिलं काम आहे अनिष्ट चालीरीती, खुळ्या कल्पना बंद होता जागृती कार्य सुरू केले. मूर्ति पूजा आणि जाती भेदास विरोध केला. मूर्ति पूजा मतलब आपको किसी की पूजा नहीं करनी. राईट. ते परमहंस सभेचे सदस्य बनले. विधवा पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते. इंपॉर्टंट एवढंच आहे, परीक्षा एग्जाम के लिए सिर्फ याद इतना याद रखो. यमुना पर्यटन म्हणजे एमपीएससी ला बऱ्याच वेळा विचारलेला आहे. बाबा पदमजी यांनी कोणती कादंबरी लिहिली? आणि यमुना पर्यटन कशाबद्दल आहे माहितीये का? की ज्या विधवा स्त्री आहेत ना, दो विडोज आर देअर. सो द वे दे आर फेसिंग प्रॉब्लेम्स इन द सोसायटी, द डिटेल डिस्क्रिप्शन दॅट वी फाइंड ऑफ द लाईफ ऑफ विडोज इन महाराष्ट्र. यमुना पर्यटन या कादंबरीमध्ये विधवांच्या हालापेष्टाबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. त्याचबरोबर अरुणोदय हे त्यांनी आत्मचरित्र लिहिलं, ऑटोबायोग्राफी. तो अरुणोदय हे ऑटोबायोग्राफी कुणाची आहे? बाबा पदमजी यांची. लक्षात ठेवायचं. 1906 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. दोनच बिट्स इम्पॉर्टंट आहेत. महत्वाचं की बाबा पदमजी फादर वॉज इन इंडियन, सॉरी, वॉज इन गव्हर्नमेंट सर्व्हिस. त्यांचं एज्युकेशन झालं ख्रिस्ती धर्मामध्ये आणि त्यांना ख्रिस्ती धर्माची मानवतावादी तत्वे आवडली आणि ते ख्रिश्चन झाले. त्यांचं आडनाव मुळे होतं. यमुना पर्यटन कादंबरी कशाबद्दल आहे? विधवांच्या बद्दल आहे. अरुणोदय काय? ऑटोबायोग्राफी आहे. विधवा पुनर्विवाहाबद्दल त्यांनी खूप मोठं काम केलं. सो दॅट इज हिज कॉन्ट्रीब्यूशन इन द फील्ड ऑफ विमेन एम्पॉवरमेंट. एनी डाउट? हो गया लिख के? झाला आदिती? आदिती, जागृती मॅम, पूजा मॅम, क्लिअर? डाऊट असेल तर डाऊट नसेल क्लिअर म्हणा पोरांनो. डन डन. हा, आजपासूनचे व्हिडिओज युट्यूबवर ह्याच्यावर नसतील बरं का. म्हणजे आज 3 ते 4 सेशन्स युट्यूबवर होते, पब्लिक होते. आजचा आणि कालचा व्हिडिओ पब्लिक नसेल, प्रायव्हेट असेल, तुम्हाला सेंड केला जाईल. ठीक आहे. प्रमोशनल व्हिडिओ झालेत आपल्या, तुम्हाला जो पब्लिकली नसेल तो तुम्हाला तो सेंड केला जाईल. तो कुणालाही नाही दिसणार, फक्त तुम्हाला दिसेल. अनलिस्टेड व्हिडिओ असेल तो. ठीक आहे. विष्णू शास्त्री पंडित. बघा, मी जसं तुम्हाला म्हटलं ना, एक याच्या आधी एक नाव होतं. नाही, विष्णुबुवा ब्रह्मचारी. विष्णुबुवा ब्रह्मचारी, विष्णू शास्त्री पंडित, पंडित विद्यासागर. 3 नाव व्हेरी कन्फ्युजिंग. विष्णुबुवा ब्रह्मचारी, विष्णू शास्त्री पंडित आणि पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर. हे 3ही नाम आहेत ना, जास्त कन्फ्युज करतात, याद रखो. ठीक आहे. ठीक आहे. विष्णू शास्त्री पंडितांना घ्यायचं का रे पोरांनो? घेऊ. घेऊ, चालेल ना? एवढं घेऊ आणि मग सोडतो तुम्हाला. हा. स्त्रियांच्या उद्धाराकरता प्रयत्न केले. म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी पण तेच केलं, आठवते ना? म्हणजे विष्णू विष्णू, श्री
साठी काम करणारी लोक. सातारा जन्म झाला. इंदू प्रकाश एग्जाम के लिए इंपॉर्टेंट, ये क्या लगे, इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे ते संपादक होते. इंदू प्रकाश लक्षात ठेवा, एमपीएससी के लिए बहुत बार पूछा गया, बाद में पूछा जाएगा. इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक कोण होते? विष्णू शास्त्री पंडित होते. त्यातून त्यांनी आपली मते मांडली. स्त्री शिक्षण, विद्वांचं प्रश्न, केशवपन, परदेश गमन, जरट विवाह. जरट विवाह म्हणजे काय? म्हातारपणी केला विवाह विवाह. याच्यावर त्यांचे सर्वोत्तर विचार होते. म्हणजे अगर कोई 50 साल का बुड्ढा है तो 10 साल के लड़के के साथ कैसे ब्याह कर सकता है? चुकीचं आहे का नाही? म्हणजे खूप चुकीचं आहे की एज गॅप जास्त नसावा. त्यावेळेस असायचा. म्हणजे मी नाव नाही घेत काही लोकांचं, पण अशी काही मला नावं त्याच्यातली माहिती आहेत. जेव्हा त्यांचं वय 75 वर्ष होतं, त्यांची पत्नी 9 वर्षाची होती. ती स्त्रीचं होती, हा. म्हणजे वय त्यांचं 74-75, मी नाव नाही घेत त्या व्यक्तीचं. आणि त्यांची शेवटची पत्नी 9 वर्षाची पोरगी होती. हा म्हणजे 4-5 असतील ना, बहुपत्नीत्वावर पण विरोध होता. 1 2 3, त्यांची शेवटची ती पत्नी त्यांची 9 वर्षाची होती. असे पण काही तुम्ही इतिहास वाचा, मी नाव नाही सांगणार, रेकॉर्डिंग चालू आहे. ठीक आहे, समजलं. चला पुढे जाऊया. विष्णू शास्त्री पंडित कळलं. बघा इथे शिक्षकांना खूप तोलून मापून बोलावं लागतं. कधी कुणाची क्लिप कोण व्हायरल केलं सांगतात नाही, त्याच्यामुळे आय एम व्हेरी केअरफुल वाईल टॉकिंग. पण मी बोलतो. चला. हा. हा. पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? इस पे क्वेश्चन बहुत बार पूछा गया है. बहुत बार बहुत बार बहुत बार पूछा गया है. विष्णू शास्त्री पंडितांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली. इथं जर विचार ना, विष्णुबुवा पंडित आणि ब्रह्मचारी, तो कन्फ्यूज हो जाओगे. तो ये है ना, ब्रह्मचारी, असं लक्षात ठेव. ब्रह्मचारी है ना, विष्णु बुआ ब्रह्मचारी. बुआ है ना, विवाह के बारे में सोचेगा, उन्होंने सोचा था फिर भी के पुनर्विवाह कशाला करेल, पंडितांनी केला, असं लक्षात ठेवा. विधवा विवाह या ग्रंथाचा, बघा नाव बघा, ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा विधवा विवाह या ग्रंथाचा मराठी अनुवाद केला. बघा 3 लोक आहेत ना, मी सांगितलं ना. म्हणजे माझं कन्फ्युजन व्हायचं, तुमचं पण होईल याच्यामध्ये. तो ईश्वर पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर. तो पंडित पंडित विष्णु शास्त्री पंडित, पंडित विश्वसागर पंडित ने पंडित का जो बुक था विधवा विवाह, उसका क्या किया, ट्रांसलेशन किया. राइट. विधवा विवाहाला मान्यता देणारा कायदा मंजूर केला. बालविवाहामुळे विधवा मुलींचे आयुष्य मातेवर होते. बालविवाह बघा, अगर चाइल्ड मैरिज होगा इसका मतलब जो जिसके साथ वो शादी करेगी वो तो बूढ़ा होगा, वो जल्दी मरेगा. तो वो लड़की क्या हो जाएगी, विधवा हो जाएगी. तर तुम्ही बालविवाह बंद करा, विधवा विवाहाचा प्रश्नच येणार नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. हा. ब्राह्मण कन्या विवाह विचार, पुरुष सुक्त व्याख्या, विधवा विवाह, हिंदुस्थानचा इतिहास, तुकाराम बाबांच्या गाथा, संस्कृत धातुकोश, अशाचे त्यांनी ग्रंथ लिहिले. यांचा मृत्यू 1878 मध्ये झाला. हे लक्षात ठेवा. कुछ कुछ याद रखो, कुछ कुछ भूल जाओ. इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, कळलं पोरांनो? अशा प्रकारे आपण 2 तास आपले लेक्चर घेतलेले. मग माझ्या लेक्चरमध्ये वेळ कुठं तो कळत नाही. सोपं होता, इतिहास भारी आहे ना. आता सार्वजनिक काका आहेत, नाही सार्वजनिक काय आहेत ते आपण उद्या बघू. कळलं? एनी डाऊट? जागृती मॅम क्लिअर हुआ? ओके. अजून आहे ना, सार्वजनिक काका आहेत, एवढे आहेत, खूप आहेत अजून. हे सगळे आहेत नाही, मी मी तुम्हाला म्हटलं ना, एवढं करा, बरंच काय होऊन जाते, मोठा टॉपिक आहे हा. कारण बुकच आपलं किती पानाचं आहे, 150 पानं, त्यातली आता 50 पानं तर इथंच होत आली. बघा 50 पानं झाली. ठीक आहे. तर राहिलेला पार्ट सार्वजनिक काकापासून आपण उद्या सुरुवात करणार आहे. ठीक आहे, क्लिअर? क्लिअर. चालेल. आज अशा प्रकारे तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याच्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. थँक्यू. भेटू आपण उद्या. थँक्यू गाईज. बाय बाय.